भगवान रामांनी रावणाला विजयादशमी दसऱ्याच्या दिवशी मारलं का? तर त्याचं उत्तर चक्क नाही असं आहे वाल्मिकी रामायणात. इतिहासाच्या दृष्टीनं वाल्मिकी रामायण हाच मूलभूत आणि आधार ग्रंथ. आपली संस्कृती इतकी जुनी आहे, नुसतं 7चा पाडा घेऊन 70 पर्यंत 70,000 वर्षाचा इतिहास पुराव्या सकट सांगता येतो. तर राम आणि सीता हे भाऊ बहीण असंही इंडोनेशियामध्ये तुम्हाला मिळतं. लक्ष्मण अशी नव्हती, असं काही नाही त्याच्यामध्ये की सीता लक्ष्मणाला अक्यूज करते. म्हणजे लक्ष्मणाची खरोखरच वाईट परिस्थिती. रावण त्या सीतेचं इतकं सगळं वर्णन करतोय, मुद्दाम जाऊन वाचा तुम्ही की तू काय छान दिसते, तुझे म्हणजे हे कसे केस कसे, निगाल कसे, तुझं शरीर यष्टी कसं, असं सगळं वर्णन करतोय. म्हणजे कृष्ण जेव्हा विश्वरूप दर्शन दाखवतो तेव्हा दुर्योधन त्याची चेष्टा करतो, म्हणतो हे असलं मायाजाल वगैरे हिप्नॉटिझम करणारे मी बरेच बघितले, त्याचा काही युद्धात फायदा होत नाही. असा तो निरोप दुर्योधन संजयाबरोबर कृष्णाला पाठवतो. हनुमान कोण आहे, म्हणजे वानर कोण आहेत, नंतर जांबवांसारखे वृक्ष कोण आहेत, आणि जटायू संपातीसारखे गृध कोण आहेत, ही सगळी माणसं आहेत. काही वानर इन्क्लुडिंग हनुमान हे उडू शकत होते आणि ते नक्की उडाल्याची वर्णनच आहेत. आता कसं आपल्याला आज सांगता येत नाही. पुष्पक विमानाचं तसंच, त्याचं इंजिन माहित नाही आपल्याला, फ्युएल माहित नाही, पण त्याची जर आजची वर्णनं घेतली आणि आजचं आपल्याला जे जेट इंजिन्स माहित आहेत, म्हणजे जेट एरोप्लेन्स माहिती आहेत, तर सगळी मॅचिंग त्याची तुम्हाला जी वर्णनं आहेत ती तुम्हाला वाल्मिकी रामायणात मिळते. मॅचिंग म्हणजे आजचं विमान जे करू शकतं. हनुमान हा पॉलीग्लॉट आहे, संस्कृतचा उत्तम व्याकरणकार आहे. नुसतं संस्कृतचं व्याकरणकार नाही, तुम्हाला एक कथा सांगतो त्यातली, पण नाहीतर तसं काही नाही, श्रीलंकेचा संबंध नाही. आता श्रीलंकेमध्ये तशा तुम्ही जसं पाय म्हणालात आणखी अशा काही गोष्टी मिळतात का? तर मिळतात ना, पण त्या तुम्हाला कुठेही मिळू शकतात. काही लंका कुठची माहितीये का? विषुववृत्तावर, म्हणजे आपल्याकडनं जर वरून स्ट्रेट लाईन काढली, कुरुक्षेत्रामधून जाणारी, उज्जैनमधून जाणारी लाईन काढली, ती मेंगलोरच्या आसपास ती समुद्रात जाईल, अशी इमॅजिनरी लाईन. ती पुढे खाली जेव्हा जाईल, तर आत्ता जे आला आपण मले, त्याच्या पूर्वेला, थोडंसं पूर्वेला अशी जी जागा आहे जिथे आता काही नाही, फक्त खोल समुद्र आहे, ती रामायणातल्या लंकेची जागा आहे सगळ्या पुराव्यानुसार. तिथे 10 तोंडांचं जे वर्णन येतं ते केव्हा येतं? तो काहीतरी विशेष कृत्य करतोय, म्हणजे तपश्चर्या करून तो शिवाचं ते कैलास उचलायचा प्रयत्न करतोय, युद्धामध्ये येतं. पण जेव्हा तो हनुमान जेव्हा त्याला बघतो की आपल्या त्याच्यावर तो झोपलाय, तेव्हा हनुमान जे बघतो तर एकच तोंड आणि 2च हात आहेत आणि 2च डोळे आहेत त्याला. भगवान रामानं रावणाला जो मारलं, तो जो तारीख येते ती चैत्र अमावास्या, म्हणजे चैत्र पौर्णिमेनंतर 15 दिवसांनी. म्हणजे भगवान राम जेव्हा परत आले अयोध्येला, किंवा आत्ताच्या ह्याच्यामध्ये जर आपल्याला काढायचं असेल तर 13 जानेवारी 12,208 BC. तर उत्तर 12,209 BC रामायणा करता येणार, 5,561 BC महाभारता करता येणार. दुसरं कोणतंही उत्तर येऊ शकत नाही. सुग्रीव जेव्हा वानराच्या 4 पार्टी करतो 4 दिशा जाण्याकरता, त्याची जी वर्णन आहेत ना, की दक्षिण अमेरिकेमध्ये तो गेल्यानंतर म्हणतो की मग त्याच्यानंतर क्षीरसागर तुम्ही क्रॉस केला, म्हणजे पॅसिफिक महासागर, त्यानंतर तुम्ही अशा ठिकाणी याल की जिथे अनंताचं चिन्ह आहे. तिथे म्हणजे त्रिशिरा कांचन केतु तालस्तस्य महात्मना स्थापित पर्वतस्याग्रे विराजती सवैदिकः ततः पर हेममय श्रीमान उदय पर्वत. अँडीज पर्वताला तो हिमाच्छादित उदय पर्वत असं म्हणतो. की आपल्याला आता हनुमान म्हटलं की लगेच हातात गदा येते. वाल्मिकी रामायणातल्या हनुमानाच्या हातात गदा कुठेही नाही. गप्पा मस्ती आणि पॉडकास्ट विथ भार्गवी चिन्मुलेच्या आजच्या भागात अशी एक व्यक्ती आली आहे, जी व्यक्ती यावी अशी माझी खूप इच्छा होती. कारण या व्यक्तीने वेगळ्याच गोष्टी आपल्या समोर आणून आपल्या मनात इतिहासाविषयी किंवा आपण ज्याला मायथॉलॉजी म्हणतो त्याच्याविषयी अनेक गोष्टी माहिती असताना आपल्या विचारांमध्ये खळबळ उडवली. इतिहास, मायथॉलॉजी, किंवा मला असं वाटतं की ते कधी घडलं, खरं घडलं, खोटं घडलं, हे सगळं जाणून घेऊया. इतिहास आणि रामायणामागचं सत्य आणि त्याचा विज्ञानाचा दृष्टिकोन असलेला सगळ्या गोष्टींची सांगड घालणारा एकमेव माणूस जो मला भेटलाय आणि ज्यांनी त्याच्या विचारांनी जगात खळबळ माजवली. भेटूया श्री निलेश ओक यांना. नमस्कार. नमस्कार. मुळात तुम्हाला या संशोधनाकडे जावं आणि मुळात तुमचा जो हातखंडा आहे, ज्या विषयावर तुम्ही बोलता की हे खरंच घडलं का आणि तो काळ काय आहे, हे तुम्हाला कधी एक्झॅक्टली वाटलं की हे आपण करायला हवं? बरं, त्याच्यात आता मी 2 स्प्लिट करून सांगतो तुम्हाला. तर एक ह्या विषयाकडे कसं वळलो ते नंतर सांगतो, पण हातखंडाबद्दल सांगतो. जसं मी तुम्हाला म्हटलं की व्होरॅशियस रीडर किंवा खूप एखाद्या विषयीची गोष्टीची जिज्ञासा, तसं मी इन जनरल असं सांगेन. म्हणजे असं असेल की ज्या विषयात मला टाकलं गेलं त्या विषयामध्ये मला एक्सपर्टीज निर्माण करावं असं मला वाटतं, किंवा
कदाचित जे विषय मला आवडतात त्याच्यामध्ये मी जातो, जे काय असेल ते. पण मला असं वाटतं की कोणत्याही विषयामध्ये, म्हणजे आता आपण त्या विषयावर आज बोलणारही नाही फारसं, पण आता समजा कॉर्पोरेटमधले विषय घ्या किंवा इंजिनिअरिंग मधले विषय घ्या, तर ज्या विषयामध्ये मी गेलो, एकतर आवडीनं गेलो किंवा ते लादलं गेलं, त्याच्यामध्ये मला असं वाटायचं की आता आपण ह्या विषयात पडलोय ना, तर ह्याचं अगदी म्हणजे बॉटमला जाऊन अगदी तळागाळापर्यंतचं असं एक 20 लेवलचं नॉलेज आपल्याला असलं पाहिजे. तर समजा मी आता कॉर्पोरेटमध्ये जे काही काम करत होतो, समजा मी एअरक्राफ्ट इंजिन्स विकली किंवा प्लास्टिक्स विकलं, तर प्लास्टिक्स विकलं म्हटल्यानंतर मी ज्या कंपनीला काम करत होतो त्यांचे सगळे प्लास्टिक, सगळं जे काही जे मटेरियल्स होती ती मी एकदा बसून एक आठवडा घेऊन सगळं पाठ करून टाकली. म्हणजे मला सगळं त्याच्याबद्दल बोलता आलं पाहिजे. एअरक्राफ्ट इंजिन जेव्हा विकायला गेलो तेव्हा मी सगळी एअरक्राफ्टवरची सगळी पुस्तकं आणली आणि पूर्ण समजून घेतलं. असं प्रत्येक जण करतो असं नाही. तसंच ह्या विषयामध्ये माझं झालं. आता एकदा विषयात पडल्यावर तसं झालं. आता कसा वळलो ते सांगतो. एक जनरल इंटरेस्ट होता, जसं आधी सांगितलं. पण जेव्हा मी कॅनडामध्ये होतो, माझं मास्टर्स संपत आलं होतं केमिकल इंजिनिअरिंगचं, आणि मग थोडेसे दिवस होते, मोकळे होते, काहीही करायचं नाही पुढचे 2 आठवडे. मग म्हटलं आपलं भारतीय जो सेक्शन जो असतो पुस्तकांचा त्यात जाऊया. आता मराठी माणसाकरता तुम्हालाही खूप आवडेल, मी त्या मराठी सेक्शनचं काही मिळतं का बघूया असं करायला गेलो. त्याच्यामध्ये मी गारंबीचा बापू हे इंग्लिशमध्ये भाषांतर झालेलं वाचलेलं आहे. वाईल्ड बापू ऑफ गारंबी हे त्यावेळी वाचलं मी, 93-94ची वेळ सांगतोय. किंवा व्यंकटेश माडगुळकरांचं बनगरवाडी आहे ना, द व्हिलेज विदाऊट वॉल्स असं त्याचं भाषांतर आहे. असं मी ते वाचत होतो. आणि त्याच सेक्शनमध्ये इंडियन सेक्शन झाला ना, तर पूर्ण भांडारकरचं जे पूर्ण क्रिटिकल एडिशन 19 व्हॉल्युम्स आहेत महाभारताचे ते होते. आणि माझा भगवद्गीतेचा अभ्यास होता लहानपणापासूनच, म्हणजे आईनं मला गीताई वगैरे शिकवली होती. आणि नंतरही माझा खूप स्वतःचा सेल्फ स्टडी होता. तर म्हटलं सहज तिथे दिसल्यानंतर म्हटलं भीष्म पर्वात भगवद्गीता एवढं माहित होतं, म्हटलं कुठेही बघूया. तर ते मी सुरुवात केली, त्या भगवद्गीतेपर्यंत पोहोचलोच नाही. तो 23वा अध्याय आहे जिथून सुरुवात होतं, म्हणजे धृतराष्ट्रवाचं. त्याच्या आधी पहिल्या दुसऱ्या अध्यायामध्येच युद्धाच्या 1 दिवसाच्या आधी व्यासदेव धृतराष्ट्राला इतकं फॅसिनेटिंग खगोलशास्त्रातल्या वेगवेगळ्या गोष्टी सांगतायत आणि सांगतायत हे युद्धाचं आता उद्या युद्ध सुरू होणार आहे, हे मी आता 1 वर्षभर सगळी निरीक्षणं करतोय आकाशाची आणि मला या गोष्टी दिसतायत. मी म्हटलं हे काय आपल्याला पूर्ण नवीनच होतं. मग ते झाल्यानंतर म्हटलं आपल्याला माहिती, आणखी कुणाला माहिती आहे का आता मला हे दिसतंय म्हणून. मग मी तिथे प्रोफेसर मुर्डेश्वर म्हणून होते, मराठीच पण मॅथमॅटिक्स होते, त्यांच्याकडे गेलो. म्हटलं काका असं काहीतरी मला फार इंटरेस्टिंग मिळालंय. त्याच्यातली एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी होती की तो जो खगोलाचा जो पुरावा होता तो आज आपल्याकडे शक्यच नाही. हे मला माहित होतं, कारण मी 6वी पासून खगोलशास्त्र शिकतोय किंवा मला काही शिक्षकांची मदत मिळाली. ते माहित होतं की जो आकाशातला सप्तर्षीचा जो वसिष्ठचा जो तारा असतो तो पुढे जातो आणि अरुंधती त्याच्या मागे चालते. म्हणजे ते असे काय म्हणूया आपण, ईशान्येकडे येतात आणि वायव्येला ते जातात. आणि तिथे असं लिहिलेलं होतं, म्हणजे व्यासदेव धृतराष्ट्र सांगतायत की अरे आता महाभारताचं युद्ध, म्हणजे युद्ध आपलं सुरू होतंय उद्या, आणि तुला माहिती आहे का अनेक गोष्टी सांगतात. त्याच्यात ही जी अरुंधती आहे ना, ती वसिष्ठाला मागे टाकून ती आता पुढे चालते. आणि आज आपण बघितलं तर उलट आहे परिस्थिती. मी म्हटलं बिंगो, हे जर मला जर शोध लावता आला की अरुंधती पुढे केव्हा चालत होती तर महाभारत केव्हा झालं कळेल. तिथून सुरुवात झाली. मग तसं तुम्ही मागे जायला लागलात मग तसं? हो. आणि मी आता बघा, आता जर इंजिनिअरिंगला काय असतं, परत आता मी इथून ICT युनिव्हर्सिटीतून केलं, जरा वर्ल्ड फेमस इन्स्टिट्यूट, तिकडे युनिव्हर्सिटी ऑफ अल्बर्टा गेलो. माझं मायकल विल्यम्स म्हणून प्रोफेसर, ते सुद्धा वर्ल्ड फेमस होते. त्याच्यामध्ये बर्कलेचा त्यांनी पूर्ण प्रोग्राम इस्टॅब्लिश केला होता. तर आपल्याला थोडंसं जरा कॉलर हे असं असतं की नाही. तर मी म्हटलं ठीक आहे, आपल्याकडे 2 आठवडे आहेत. माझा डिफेन्स होता 2 आठवड्यानंतर, ती सगळी तयारी झाली होती. म्हटलं 2 आठवड्यामध्ये हा सोडवून टाकूया. म्हणूनच मी धावत धावत ते मुर्डेश्वर, त्यांना मी काका म्हणायचो, त्यांच्याकडे गेलो. त्यांनी मला ब्रह्मर्षी डॉक्टर पद्माकर विष्णू वर्तकांचं पुस्तक काढून त्यांच्या घराच्या लायब्ररीतनं दिलं. म्हणे हे वाच, ह्याच्यात तू जे काय म्हणतोयस ना त्याच्याबद्दल काहीतरी आहे डिस्कशन. तर मला वाटलं 15 दिवसामध्ये होऊन जाईल. त्याला मला 15 वर्ष लागली. हे एका श्लोकाचा विज्ञानाच्या पद्धतीने त्याचं निरावरण आपण काय म्हणायचं ते शब्द वापरूया, त्याचा शोध लावायला मला 15 वर्ष लागली. म्हणजे 1994 ते 2009, 8 मे 2009 अश्विनीचा वाढदिवस, शुक्रवार, त्या दिवशी तुमचं ते पूर्ण झालं. पूर्ण झालं. पण सर, मग याचा अर्थ अरुंधती पुढे होती आपण त्यावेळेला, म्हणजे किती वर्षापूर्वीचं आहे? तर महाभारताचं एक्झॅक्ट वर्ष तर सांगतोच, ते म्हणजे 5561 BCE, म्हणजे बिफोर कॉमन एरा. आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक्झॅक्टली किती वर्ष, आता बिफोर कॉमन एरा म्हणतात ना, बिफोर क्राइस्ट म्हणत नाही. कारण सिक्युलर ना,
ते अमेरिकेमध्ये आता कसं आहे, आपल्याकडे लोक ना, म्हणजे आपल्याकडे क्लॅरिटी नाही. अमेरिकन लोकांमध्ये तशी क्लॅरिटी आहे. आता ते त्यांनी पोस्ट मॉडर्निझमचा नॉनसेन्स करून बऱ्याच गोंधळ घातलेला आहे. पण अमेरिकेमध्ये म्हणजे स्टेट आणि काय आपण म्हणतो जे रिलिजन सेपरेशन आहे ना, ते म्हणतात सेपरेशन आहे, ठीक आहे ना. तर मग तिथे बिफोर ख्राईस्ट कसं चालेल अकॅडमियामध्ये? तर ज्युइश अकॅडमिक्स एकत्र येऊन त्याने सांगितलं की बिफोर ख्राईस्ट नाही म्हणायचं, वर्ष तेच, कारण आता सगळ्या लोकांचं ते रूढ होऊन बसलंय. रूढीप्रमाणे ठीक, पण त्याला BCE केलं त्यांनी. म्हणजे जास्त फरकही नाही केला, फक्त ई जोडला, पण त्याचा मागचा फॉर्म बदलला. बिफोर कॉमन एरा आणि CE म्हणजे कॉमन एरा. म्हणजे आता आपलं समजा आपण म्हणतो 2025 CE म्हणजे इसवी सन आणि इसवी सन पूर्व आपल्याकडे तसं. पण त्या इसवी मध्ये येशू येतो, ईसा. बरोबर तसं आहे ते. किंवा तुम्ही इटालियन घेतलं तर बिफोर ख्राईस्ट तर ख्राईस्ट झालं, आणि अन्यो दोमानी एडी ना, एडी म्हणजे द इयर ऑफ अवर लॉर्ड. ते चालणार नाही म्हणजे त्यांच्या दृष्टीनं. सो ते त्यांचं फंडामेंटल्स आर व्हेरी क्लिअर. आपल्याकडे त्या मनानं कन्फ्युज होतं. पण एनिवे, सो 5561 आणि किती वर्षापूर्वी झालं त्याच्यात 2025 ऍड करायचे, म्हणजे आता काय होईल 7586 किंवा 87 असा काहीतरी नंबर येईल. महाभारत. आणि मग रामायण रामायण त्याचं जे म्हणजे परत BCE मध्ये 12209 BCE हे राम रावण युद्धाचं वर्ष, आणि त्याच्यामध्ये परत 2025 केले तर समजा आपण साध्या भाषेत 14,000 वर्षापूर्वी असं म्हणूया. 7 आणि 14 म्हणजे महाभारत, आणि त्याच्या 7 वर्ष आधी रामायण. आणि आपली संस्कृती इतकी जुनी आहे. म्हणजे मी 7 आणि 14 म्हणून मी एक 7चा पाढा सुद्धा लोकांना सांगतो की आपल्याला नुसतं 7चा पाढा घेऊन 70 पर्यंत 70,000 वर्षाचा इतिहास पुराव्या सकट सांगता येतो. म्हणजे जमिनीवरचे पुरावे, आकाशातले पुरावे, दोन्ही पुरावे, त्याच्या मागेही जाता येतं. तर मला लोक म्हणतात मग तिथे का थांबलात? मी म्हटलं आधी हे तर त्यांना पचू दे. खरंय. आता परिस्थिती अशी आहे, म्हणजे आपलं जर तुम्ही अकॅडमिया घेतलात, आपला म्हणजे जगाचा, पण त्यात भारताचा आला, आणि भारताचे बरेचसे अकॅडमियातले सगळे ओढतात, स्वतःचं नवीन काही करत नाही. आता मी जेव्हा हे म्हणतो तेव्हा त्याला काही अपवाद नाहीत का? अपवाद सगळीकडे असतात, पण अपवाद हा म्हणजे असं म्हणतात ना, एक्सेप्शन डिफाईन्स द रूल, तसं आहे. नियम म्हणून तुम्हाला सांगतो की इंडॉलॉजी आपला हा विषय घेऊया आपण, संस्कृती धर्म. आपल्या याच्यातल्या अकॅडमीमधले मेजॉरिटी लोक काहीही करत नाहीत. म्हणजे जे मम असं आपण म्हणतो ना, तसं जे आहे तेच करतात. आणि प्रॉब्लेम काय झालाय, जे वेस्टमध्ये म्हणजे अमेरिका युरोपमधले जे इंडॉलॉजीचे जे अकॅडमिक्स आहेत ना, हे पूर्ण अँटी इंडिया आहेत. म्हणजे एक्सेप्शन शोधून काढणं तुम्हाला अक्षरशः कठीण जाईल. भारतात मिळतील सुद्धा, पण तिथे अक्षरशः कठीण जाईल. याचं कारण तुम्ही जर प्रो इंडिया असाल, प्रो इंडिया म्हणजे काय, प्रो इंडिया मुद्दाम होऊ नका, अजेंडा म्हणून करू नका. तुम्ही सत्याच्या शोधात असाल तर मी तुम्हाला सांगतो, इंडॉलॉजी या क्षेत्रामध्ये वेस्टर्न वर्ल्ड मधल्या, म्हणजे आपण आता समजायला युरोप आणि अमेरिका घेऊया, तुम्हाला ॲज अ अकॅडमिक स्थान नाही. आता हे मी आपल्या ह्याच्यात म्हणून सांगतो, मी लोकांनी ते ऐकावं हा त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि कोणतरी म्हणावं, निलेश तू काही काय बोलतोयस, हे एक हा अपवाद बघ. आय एम वेटिंग फॉर दॅट डे. कारण माझा इंडॉलॉजीच्या वर्ल्डच्या अकॅडमिक्सचा माझा त्यांचा स्टडी आहे, त्यांच्याबद्दल मी त्या लोकांचा स्टडी आहे. इतकं काहीतरी आपण ज्याला कॉन्स्पिरसी म्हणतो ना, तसं करतात ना, मी विचारू नका. आणि इव्हन आपले सुद्धा लोक काही वेळा काहीतरी गोरा माणूस म्हणून समजा अवॉर्ड द्यायला जातात, ते इतकं वाईट लिहितात की त्याच्यात थोडंसं काहीतरी चांगलं बोललं ना म्हणून सुद्धा त्याला अवॉर्ड देतात. आणि इतकं ते चुकीचं, अत्यंत म्हणजे काय म्हणू आपण त्याला, ब्लास्फेमस असं नसताना, म्हणजे जर खरोखर असेल आणि सांगितलं तर काहीच प्रॉब्लेम नाही. आता असं असतं, संस्कृती प्रकृती विकृती. कोणत्याही संस्कृतीमध्ये काळाच्या ओघामध्ये प्रकृती पण होते आणि विकृती पण येते. तर सगळीकडे आलेली आहे, म्हणजे आपल्याकडेही आलेली आहे. त्याच्याबद्दल बोला ना, पण फक्त त्याच्याबद्दलच बोलून नाही चालणार. तर त्यामुळे अकॅडमिक्स काही करत नाही. तुम्हाला असं लक्षात येईल की जे जे काही ओरिजिनल संशोधन जे केलेले आहेत ना लोकांनी, ते सगळे अकॅडमिक्सच्या बाहेरचे आहेत. म्हणजे आता तुम्हाला नाव, म्हणजे श्रीकांत तलगिरी नाव ऐकलंय. आता ते बँकेमध्ये आता रिटायर झाले, चांगले मित्र आहेत आमचे, बँकेमध्ये काम करत होते. मग ते अकॅडमिक्सना वाटतं, हॉर्वर्डच्या लोकांना वाटतं की बँकेतला माणूस हे कसं करू शकेल. मी म्हणतो फक्त बँकेतलाच माणूस करू शकेल, कारण त्याचं ते पॅशन आहे आणि तिथे ते करत नाहीये. पण आपल्या आता सुद्धा मला असे प्रश्न येतात. आता हा तुम्ही प्रश्न नाही विचारला, इथले लोक आपल्याला म्हणतात की माझी मुलगी, माझी पुतणी, माझी भाची, माझा पुतण्या, त्याला आता मी जे करतो ते इंडॉलॉजी समजतात ते, आणि आहेच तसं. ते म्हणतात की त्यांना जायचे कुठच्या युनिव्हर्सिटीमध्ये पाठवू अमेरिकेमध्ये. मी म्हणतो पाठवूच नका.
स्टेम सब्जेक्टना पाठवा, म्हणजे सायन्स, टेक्नॉलॉजी, मेडिसिन आणि ह्याला पाठवा, पण इंडॉलॉजी पाठवू नका. तो पूर्ण ती व्यक्ती ब्रेन वॉश होऊन, पोस्ट मॉडर्निस्ट होऊन, इडियट होऊन इकडे परत येईल ती. त्याचा पुन्हा आपल्या संस्कृतीला काही उपयोग नाही ना आपल्या इतिहासाला काही उपयोग नाही. नाही, दुरुपयोग आहे ना, पण उपयोग तर नाहीच, पण निगेटिव्ह आहे. तुम्ही आता कोणत्याही जाऊन कोणत्याही, आता माझे म्हणजे तुम्हाला नाहीये, पण आपल्या अकॅडमिक्स वाल्यांना ओपन चॅलेंज आहे. भारतात थोडे एक्सेप्शन मिळतात, कारण तसं आहे, थोडंसं इकोसिस्टम असल्यामुळे तसे राहू शकतात लोकं. बरोबर. अमेरिकेत इम्पॉसिबल, तुमचं प्रमोशनच होणार नाही, तुम्हाला टेन्युअरच मिळणार नाही. मग कशाला जायचं तिथे ना, असं आहे. पण मग खरं तर सर ह्यातनंच आलेला मुद्दा वादाचा असा आहे हम्म, की ते लोक रामायण आणि महाभारताला मायथॉलॉजी म्हणतात हम्म. आणि आपण त्याला इतिहास म्हणतो किंवा आपल्या पुराणांमध्ये किंवा आपल्या वेदांमध्ये लिहिलंय ते म्हणतो. बरोबर. मग हा खोडून काढतानाच तुम्हाला पहिलं एक चॅलेंज झालं असेल ना? चॅलेंज झालं, पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, हे त्या लोकांकडनं आलेलं चॅलेंज नाही, हे चॅलेंज भारतीय लोकांकडनं आलेलं आहे. आता सुरुवातीला सहज बोलताना सुद्धा आपण बोलतो की नाही, आपण सहजपणे ते रामायण महाभारत, मला मिथॉलॉजीत पण इंटरेस्ट आहे असं आपण म्हणतो. आपल्याला तो आपण शब्द फार कॅज्युअली घेतो, तो शब्द कॅज्युअली घ्यायचा नाही. याचा प्रॉब्लेम असा आहे, अकॅडमिक्समध्ये जाऊन बघितलं ना तर तुम्हाला टेक्निकली सांगतील की नाही नाही नाही, पण मिथॉलॉजी म्हणजे ते खरं नाही असं मी म्हणत नाही हो. मिथॉलॉजी म्हणजे ते मिक्सचर ऑफ खरं आणि खोटं, किंवा ते खरंही असेल खोटंही असेल, आम्हाला त्याच्याशी काही घेणं नाही, असलं पुराण सांगतील तुम्हाला ते. रियालिटी अशी आहे, जेव्हा ते इतर धर्मांबद्दल बोलतात, म्हणजे तुम्हाला तुम्ही शब्द विचारतो की ख्रिश्चन मिथॉलॉजी कधी शब्द ऐकलाय का तुम्ही? इस्लामिक मिथॉलॉजी ऐकलाय? ज्युइश मिथॉलॉजी ऐकलाय? नाही. किंवा ऐकला असला तरी तो सार्कॅस्टिक सेन्स नसतो, म्हणजे त्यांनी तो कधी वापरू देत नाही तुम्हाला ते शब्द, किंवा वापरू दिला तर ते म्हणतात की ठीक आहे, ज्याला आपण अलंकार म्हणतो किंवा एम्बेलिशमेंट म्हणतो, ती मिथॉलॉजीचा पार्ट आहे त्याच्यामध्ये. त्याच्या उलट भारताबद्दल बोलताना त्यांच्या दृष्टीनं सगळंच मिथॉलॉजी, आणि अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे भारतीय लोक जेव्हा मिथॉलॉजी म्हणतात ते म्हणजे कल्पोकल्पित गोष्ट. आता हा भारतामध्ये खरा प्रॉब्लेम नको, पण तो अनफॉर्च्युनेटली आहे. मी तुम्हाला सांगतो, आपल्याला काही मिथॉलॉजीची प्रॉब्लेम आहे का? तर अजिबात नाही. सगळ्यात प्रसिद्ध आणि सगळ्यात उपयोगी असं मिथॉलॉजीचं पुस्तक मला माहिती आहे, पंचतंत्र. मी आता म्हणणारच होते, पंचतंत्र. त्याच्यात आपण प्राणी बोलतात असं म्हटलंय त्याच्यामध्ये. पण तुम्हाला जर, म्हणजे ज्याला समजून घ्यायचंय, आपण इतिहास रामायण महाभारताकडे येऊ, त्याला महाभारत रामायणाचं जे लेखक आहेत म्हणजे व्यासदेव किंवा वाल्मिकी, त्यांच्या शूज मध्ये जाऊन तुम्हाला समजून घ्यावं लागेल, नाही तर तुम्हाला ते मिथॉलॉजी वाटेल. नाही तर हा पूर्ण इतिहास आहे, म्हणजे इति ह असं, हे असंच घडलं असं त्याचा अर्थ आहे. आणि मिथॉलॉजी आपल्याला माहिती नाही असं नाही. पूर्ण मिथ हा शब्द इंग्रजीमध्ये आपण वापरतो, पण हा मिथ्यावरून गेलेला. विपर्यो मिथ्या ज्ञानम अतद्रुप प्रतिष्ठा. तुम्ही जर सत्याचा जो मार्ग आहे किंवा सत्य शोधून काढायची जी पद्धत आहे ती जर नाही वापरली, तर ज्याच्यामुळे ते निर्माण होतं ते मिथ्या. सर, आपण रामायणापासून सुरू करूया. भारतामध्ये साधारण प्रचलित 2 आहेत रामायण, एक वाल्मिकी आणि एक तुलसीदास. पण खरं काय आहे त्यातलं? भारतामध्ये ऍक्च्युली अनेक प्रचलित आहेत. एक तर एका अकॅडमिक्सनं लिहिलेलं पुस्तक आहे की 350 रामायण असं लिहिलेलं पुस्तक आहे. तर अनेक रामायण आहेत, प्रत्येक राज्यामध्ये एक एक कमीत कमी रामायण आहे. आपल्या श्रीधर स्वामींनी आणखी अनेक गोष्टी लिहिल्या आहेत. पण आपल्या महाराष्ट्राकरता घ्यायचं तर एकनाथ महाराजांचं भावार्थ रामायण, तुम्ही तामिळनाडूमध्ये गेलात तर कंब रामायण, असं प्रत्येक तुम्हाला आपल्या भाषेमध्ये सुद्धा रामायण मिळेल. आणि त्याच्याशिवाय अनेक रामायण आहेत, म्हणजे कसं, काही अशी इंडिव्हिज्युअल रिजनल नाही, पण अद्भुत रामायण वगैरे अशी रामायण आहेतच. अध्यात्म रामायण, असे तात्पर्य रामायण वगैरे, असे बऱ्याच गोष्टी आहेत. पण आता तुम्ही म्हणालात तुलसीदासांचं रामचरितमानस आणि वाल्मिकींचं रामायण, इतिहासाच्या दृष्टीनं जर बघायचं असेल तर हे तुलसीदास किंवा बाकीचे 350 सोडूनच द्या. इतिहासाच्या दृष्टीनं वाल्मिकी रामायण हाच मूलभूत आणि आधार ग्रंथ. कारण त्याच्या मागचा उद्देशच परत तसा आहे, म्हणजे ते वाल्मिकी हे त्यांच्याच, म्हणजे रामाचे ते समकालीन आहेत. ती वाल्याचा वाल्मिकी ही गोष्ट वाल्मिकी रामायणात नाही, ती उलट 14व्या शतकातल्या एका बंगाली रामायणातली आहे. म्हणजे तुलसीदास रामायण, तुलसीदासांच्या रामायणातली सुद्धा ती नाहीये. त्याच्यावरही आपण येऊ, तुम्ही लक्षात ठेवा तो. वाल्मिकी रामायणातला वाल्मिकी कोणी सांगतो? प्राचेतस किंवा प्रचेतस, म्हणजे असे ग्रेट ऋषी होऊन गेले. इनफॅक्ट तुम्ही मागे मागे गेलात ना, त्याच्यावर आपण महाभारत रामायणात बोलू की प्रत्येक वेळी आपल्या ग्रंथांचं वैशिष्ट्य 2-3 वैशिष्ट्य आहेत. परत डायग्रेस होईन मी, पण 2-3 वैशिष्ट्य अशी की ग्रंथ अभ्यास करताना
त्या ग्रंथाचा अभ्यास कसा करायचा हे त्या ग्रंथातच लिहून ठेवलेलं असतं. हम्म. ही आपल्या सगळ्या ग्रंथांची वैशिष्ट्यपूर्ण आहे. म्हणजे तो ग्रंथ अभ्यास करण्याकरता दुसरं कुठे जायची गरज नाही तुम्हाला, रेफरन्स बुक शोधायची गरज नाही. अर्थात तुमचं एक मिनिमम नॉलेज एक्सपेक्टेड आहे. तर त्याच्यामध्ये वाल्मिकी कोण हे त्याच्यातच लिहून ठेवलेलं आहे. ते वाल्मिकी सांगतायत त्या ग्रंथामध्येच की मी प्राचेतस म्हणजे प्रचेतस असे जे ग्रेट असे बुद्धिमान ऋषी आपण म्हणूया, त्यांचा मी 10वा वंशज आहे. त्यांचा आपल्या वाल्याचा वाल्मिकी आणि त्याला ते जे जिथून आलं बंगाली रामायणामध्ये 14व्या सेंचुरीतली ती गोष्ट आहे. त्याच्यात त्याचं नाव रत्नाकर असं दिलेलं आहे. आणि तो रत्नाकर हा काय म्हणतो आपण म्हणजे वाटमारी करणारा दरोडेखोर होता आणि मग तो झाला. ती आत्ताची स्टोरी आहे. त्याच्यामध्ये सुद्धा कन्फ्युजन. आपल्याकडे एक वाल्मिकी समाज आहे आणि ते काही आपले रामोशी आपण म्हणायचो तसं, पण ते काही दरोडे असं करत नव्हते. पण ब्रिटिशांनी हे सगळं इम्पोज करायला लागले की एखाद्याने एकदा चोरी केली की त्याचं नाव आयुष्यभर चोर केल्यासारखं. तर त्याच्यातून ती 14व्या सेंचुरीत निर्माण झालेली ती गोष्ट आहे. त्याच्याशी काही वाल्मिकी रामायण संबंध नाही. ते वारुळ निर्माण झालं, रामाचं मरा करायला सांगितलं, याचा वाल्मिकी रामायणाशी आणि म्हणून इतिहासाशी काही संबंध नाही. पहिलंच तिथे सगळं तुटलंय. सो इतिहास म्हणून वाल्मिकी रामायणच बघायचं. आता बाकीची जी रामायण आहेत त्यांचं काही महत्व नाही का? महत्व आहे. पण आता समजा तुलसीदासांनी जे लिहिलं ते पूर्ण भक्तिमय अशा अर्थानं लिहिलेलं आहे. तेच मी येऊन तुम्हाला आणखी एक डायग्रेशन सांगतो. आपलं सगळं जे आपलं जे ग्रंथ संपदा आहे आपण म्हणूया, आणि अगदी ब्रॉडली सांगणार आहे मी, नाही तर ते फार बोरिंग होऊ शकतं. आपले जे सगळे जे वेद आहेत ना ते ध्यानप्रधान आहेत, विशेषतः ऋग्वेद. कारण ऋग्वेदापासूनच इतर वेद आलेले आहेत. बरोबर. तर ऋग्वेद आपण म्हणूया तो ध्यानप्रधान आहे. म्हणजे कसं? मंत्रप्रधान. की तुम्हाला मंत्राचा अर्थ कळला नाही तरी चालेल, कळला तर चांगली गोष्ट आहे, पण त्याचं तुम्ही योग्य पद्धतीने उच्चारण करून पठण केलं तर त्याचे जे बेनिफिट्स आहेत तुम्हाला मिळतील, ते ध्यानाकरता उपयोग होईल. ध्यानप्रधान म्हणजे बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याकरताचं चिंतन, आत्मचिंतन, याच्याकरताचा तो वर्ग आहे. उपनिषद ती त्याच्यामध्येच येतात, ती ज्ञानप्रधान आहे. रामायण इतिहास आहे पण ते नीतीप्रधान आहे. महाभारत हे कर्मप्रधान आहे आणि भागवत हे भक्तिप्रधान आहे. हे तुम्हाला एक जनरल समजल्यानंतर आपल्याला म्हणता येईल की वाल्मिकी रामायण हे इतिहास प्रधान आपल्या डिस्कशन करता, तर तुलसीदासांचं हे भक्तिप्रधान. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये फरक येतो काही काही ठिकाणी बरंचसं. म्हणजे तुलसीदास वाल्मिकीलाच वंदन करतात. हे 350 जे सगळे लोक आहेत ना वेगवेगळे, म्हणजे एकनाथांपासून ते कंब, हे सगळे पहिल्यांदा नमस्कार वाल्मिकीला. म्हणजे जसं ज्ञानेश्वर म्हणतात भाष्यकारा ते वाटप असं तू, म्हणजे शंकराचार्यांबद्दलचा आदर दाखवून मग त्याच्या पुढे जातात. ते तसं केलेलं आहे. म्हणजे वाल्मिकी रामायण हे आपण असं स्टँडर्ड सगळ्यांना वाचायला येत आहे. हा, आणि करायला पाहिजे, ते वाचायला पाहिजे. वाल्मिकी रामायणात आणि दुसऱ्या रामायणामध्ये जर फरक असेल आणि मग त्यातली कथा कोणती घ्यायची, तर वाल्मिकी रामायणाची घ्यायची. एकतर मुळात आपल्याला रामायण आणि महाभारत थँक्स टू, चूक का बरोबर नाही, पण टेलिव्हिजनमुळे ते घराघरात पोचलं. पण त्यामुळे काही थोडं ग्लॅमराईज पण लोकांना दिसलं किंवा कधी ते रोमॅन्टिसाइज करताना दिसलं. जसं आपल्याला काही काही कथा रामायणातल्या त्या म्हणजे शबरीची कथा आहे, एक अहिल्याची कथा आहे. त्या रामायण छोट्या छोट्या ज्या कथा आहेत त्या कथांमधलं काही सत्यता आणि काही असं आपल्याला वेगळं वाटल्यासारखं घेऊया ना आपण, दोन्ही घेऊया त्या. पण त्याच्या आधी असं की एकतर आपण खूप त्यांचे आभार मानूया, म्हणजे पूर्ण रामानंद सागर आणि तो ग्रुप आणि आपले चोप्रा, की त्यांनी ते आपल्यासमोर आणलं. आता ते प्रेझेंट करताना जर एवढ्या विविध जर गोष्टी असतील, इव्हन महाभारत रामायणात सुद्धा विविध गोष्टी आहेत कधी कधी. उदाहरणार्थ द्रौपदीचं लग्न हे 5 पांडवांशी का, म्हणजे 5 पती का, याच्याच मी थिअरी म्हणत नाही त्याला, पण ह्याच्या मागची कथा महाभारतामध्ये सुद्धा 2 प्रकाराने येते आणि त्याचे वेगळी कारण असतात. म्हणजे त्याचं कारण वेगळी आहेत, म्हणजे ह्याचा अर्थ नक्की कोणाला माहिती नाही. आपण एखाद्या गोष्टीचा हे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्यातून नक्की सुटून कसे आले हे सगळंच नीट माहित नाही आपल्याला. त्याच्यावरच एका माणसानं लिहिलेली ही गोष्ट आहे, दुसऱ्या माणसानं असं करून जमा करून आपण करतो ना, तसंच हे झालेलं आहे. म्हणून तिथे 2 कथा आल्या. किंवा रामायणामध्ये कुंभकर्णाची जी एक विचित्र परिस्थिती आहे ना, की तो खूप काळ झोपायचा वगैरे, बाय द वे मेडिकल कंडिशन आहे त्याला. मी माझ्या संशोधनानं दाखवून दिलंय की त्याला क्लाइन लेविन सिंड्रोम म्हणतात. म्हणजे क्लाइन लेविन सिंड्रोम ह्या 2 लोकांची नावं मागच्या 100 वर्षातली गोष्ट आहे. पण क्लाइन लेविन सिंड्रोम मध्ये जे सगळे जे सिम्पटम्स 10 लिहिलेले आहेत ते तुम्हाला सगळेच्या सगळे वाल्मिकी रामायणात कुंभकर्णाच्या संदर्भात वाचायला मिळतात. हे मी दाखवून दिलंय. समजा सिंड्रोम मध्ये अगदी रिअल आहे. इनफॅक्ट मला ती जेव्हा मी त्याच्यावर स्टडी करायला लागलो 2008 मध्ये, तर मला सुरुवातीला जी केस स्टडी मिळाली ती तो 3 आठवड्याची मिळाली. म्हणजे तो 3 आठवडे तो माणूस झोपून राहायचा. असं म्हणजे झोपून राहायचा म्हणजे मध्ये खाण्याकरता उठतात पण अदरवाईज सतत झोपल्यासारखं.
नंतर मला 3 महिन्याची केस मिळाली, म्हणजे ते 2008-12 मध्ये. पण मी म्हटलं आपल्या लोकांना 6 महिने जोपर्यंत होत नाही, कारण कुंभकर्ण, तोपर्यंत ते मानणार नाहीत. असा आपला एक बुद्धीचाही मंदबुद्धी तामसी बुद्धीचा प्रॉब्लेम असतो. मी त्यामुळे 2008 पासून 2015 पर्यंत वाट बघितली. आणि माझ्या सुदैवानं आपण म्हणूया किंवा सगळ्यांच्या सुदैवानं 2015 मध्ये मला रिसर्च पेपर मिळाला की ज्याच्यामध्ये क्लाइन लेविन सिंड्रोमच्या केसचा ती व्यक्ती 1 वर्षभर झोपत होती. आता म्हटलं हे सगळ्या लोकांना पटेल, 6 महिने काही प्रॉब्लेम नाही. तो माणूस फक्त झोपायचा, खायचा प्यायचा आणि झोप. आणि खूप शूर होता. पण 1 वर्षानंतर मग काय होतं, तो नॉर्मल होतो. नाही तर तुम्ही तो विषय काढा तर सांगतो. कसं आहे माहितीये का, आता आपण सांगताना सोपं सांगतो की अरे तो 6 महिना झोपत असेल, पण क्लाइन लेविन सिंड्रोम मध्ये ऍक्च्युअली एक्झॅक्टली तसं नसतं. अगदी काय क्लॉकवर्क सारखं ठरलेलं नसतं. त्यांना तो असा पिरियॉडिक एपिसोड येतो, त्यांना तो नक्की केव्हा येईल हे सांगता येत नाही. आला की तो जो फिक्स टाइम नसतो. आता ह्याचं आश्चर्य, मला असं आश्चर्य वाटलं, कारण मी लहानपणी काय वाचलं होतं सगळीकडे की तो बरोबर 6 महिने झोपायचा आणि मग 6 महिने जागा किंवा 1 दिवस जागा वगैरे असं काहीतरी होतं. मी वाल्मिकी रामायण वाचताना माझ्या लक्षात आलं की तो नक्की एका दिवसापेक्षा जास्त जागा होता, असा तो पुरावा मिळतो तुम्हाला. उठल्यानंतर तो 9 दिवस तरी जागा होता असं माहित होतं. म्हणजे म्हटलं ते आपल्याला जे ऐकलं ते आपण चुकीचं. मी म्हटलं ना कुतूहल कसं जागृत होतं. आणि मग वाचताना माझ्या असं लक्षात आलं की ते क्लाइन लेविन सिंड्रोम मी वाचत होतो स्लीप रिसर्चमध्ये, की त्याच्यामध्ये ती जी ड्युरेशन असते ती फिक्स नसते. कधी 3 आठवडे, 4 आठवडे, महिना, 2 महिना असं होतं. मग मला अशी क्युरिओसिटी होती की असं कुठे वाल्मिकी रामायणात मिळेल का सहज, म्हणजे तोच जर क्लाइन लेविन सिंड्रोम असेल तर तसं मिळायला पाहिजे ना. लो अँड बिहोल्ड हे स्वतः रावण सांगतोय. रावण म्हणतो हा जो माझा भाऊ आहे हा कधी 6 महिने झोपतो, कधी 7, कधी 8, कधी 9, कधी 10. आणि सगळ्या ज्या बाकीच्या ज्या त्याच्या ज्या आपण त्या जाऊया नको, आपल्याला माहिती आहे तो भरपूर खायचा प्यायचा वगैरे माहिती आहे. पण त्याच्यानंतरच्या पुढच्या ज्या 8-10 गोष्टी आहेत की त्याच्यामध्ये आता म्हणजे हायपरसोमनिया आपण म्हणतो, म्हणजे खूप झोपणं. हायपरफेजिया म्हणजे खूप ड्रिंक करणं, खाणं पिणं असं करूया. हायपर सेक्शुअलिटी, आता हे कोणाला माहिती आहे. पण तुम्ही जर रामायण वाचलं तर तुम्हाला कळतं की तो असं वर्णन आहे की तो जे असा तरुण झाला आणि त्याला तो एपिसोड व्हायला लागला तर तो, आणि अदरवाईज तो अत्यंत धीर गंभीर, म्हणजे वाल्मिकीने त्याचं वर्णन अत्यंत बुद्धिमान आणि नीतिमान असं वर्णन केलेलं आहे. आणि KLS लोकांचं तसंच होतं. ते एपिसोडमध्ये नसताना अत्यंत नॉर्मल आणि चांगले वागतात, पण एपिसोडमध्ये गेल्यानंतर त्यांचा त्यांच्यावर कंट्रोल नसतो. तेव्हाची अशी वर्णन आहेत की तो ऋषींच्या पत्नी चोरून नेत असे. आणि रावण सुद्धा त्याचं वर्णन असं करतो की हा आता जो माझा भाऊ जो झोपलाय की जो सतत ग्राम्य सुखामध्ये रममाण असतो. आता आपल्या भावाबद्दल बोलताना तो सॉफ्टली बोलतोय, पण त्यात सुद्धा तो स्पष्ट ते म्हणतोय ग्राम्य सुख म्हणून. सो असं तुम्हाला जी वर्णनं मिळतात, हे जर समजून घ्यायचं असेल तर वाल्मिकी रामायण. आपण परत अहिल्या आणि शबरीकडे, की ती कथा आहे. तुम्हाला मला ट्रॅकवर ठेवायचंय. अहिल्या आणि शबरी आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सीतेच्या जन्माची गोष्ट. असं म्हटलं जातं की सीता जमिनीत अयोनिजा असं म्हटलं, ती आपण तिला भूमिकन्या म्हणतो. खरंच गोष्ट तशी आहे. ओके, आपण सीतेपासून सुरुवात करू. तर त्याचं फक्त एक लाईन मध्ये येतं, म्हणजे जनकाला जी ती सापडलेली आहे ती म्हणजे असे त्याला करताना मिळाली असं म्हटलेलं आहे. सीता याचाच अर्थ माहितीये का शब्दाचा? नांगर. अच्छा, बर. आणि तो ऋग्वेदातही शब्द येतो, म्हणजे सीता लिटरली मीन्स नांगर, प्लाव. ती तशीच म्हणून तिचं ते नाव इतकं अगदी आपण ठरवलं गेलं. आपल्याला लहान माहित असेल गावामध्ये, म्हणजे जर एखाद्याचा डोळा नाही तर त्याला ते काना म्हणतील, काय असं म्हणतील, असं लिटरली, म्हणजे बहिरा असेल तर बहिरा म्हणतील. अक्षरशः तशी नावं ती ठेवल्यासारखी होती. कुंभकर्ण ज्याचे कान मोठे आहेत ते वगैरे, अक्षरशः तसं ते नाव तिथे मिळाली म्हणून ती सीता असं झालं. त्याचं प्रत्यक्षात काय असेल आपल्याला माहिती नाही, त्यामुळे लोक वेगवेगळे तर्क करू शकतात. माझ्या तर्कानं असं की आता ती काय तिथे नांगर करताना मिळाली असं नसेल, पण आता हे होऊ शकतं ना, कचरापेटीमध्ये टाकलं असं वगैरे होऊ शकतं, असं होऊ शकतं. किंवा ती त्या जनकानं अडॉप्ट केली असेल समजा, अशा पद्धतीचं, म्हणजे आपल्या जनपदामधून ते अडॉप्ट केली म्हणून ती जमनी भूकन्या अशा अर्थानं सुद्धा नाव असू शकतं. कारण एका रामायणामध्ये मी वाचलं होतं, म्हणजे अनेक व्हर्जन्स आहेत त्याच्यामध्ये, तर अशी गोष्ट आहे की म्हणे ती रावणाची मुलगी होती. एक कुठल्या तरी रामायण, काश्मीरी रामायण का असं कुठलं तरी, की ती होती रावणाची मुलगी. आणि म्हणून मग ती रावणाने श्रीलंकेतून त्यावेळेची लंका आहे तिकडनं नेपाळपर्यंत आणून तिला ठेवून दिलं वगैरे, अशी पण एक कथा आहे. बरोबर. नाही, त्याच्या अनेक आहेत. समजा उदाहरणार्थ राम आणि सीता हे भाऊ बहीण असंही इंडोनेशियामध्ये तुम्हाला मिळतं. आता ह्याच्या मागचं कारण कशी आहेत माहितीये का, की बरेच वेळा काय होतं, जसं आपण बोलताना तुम्ही म्हणाला होतात की अनलेस इट इज युअर स्टोरी यू आर नॉट इंटरेस्टेड इन इट. जोपर्यंत तुमची ती कथा नाही तोपर्यंत तुम्हाला त्या कथेमध्ये इंटरेस्ट नाहीये. तसंच होतं
की जे संस्कृतीचे जे काही काय म्हणूया संस्कार असतात आपण म्हणूया, तर त्या संस्काराच्या दृष्टीतून आपण बघतो. समजा इंडोनेशियामध्ये समजा आता आपण इस्लामचा प्रसार घेतला, म्हणजे आता ते रामायण किंवा वगैरे ते खूप आधीच असेल, पण तो झाला, तर इस्लाममध्ये तसं बहीण भाऊ अशी जवळची लग्न सुद्धा होऊ शकतात. तर त्यामुळे त्यांना त्यात काही असं आश्चर्याचं वाटत नाही समजा झाल्यासारखं. तसंच तुम्हाला प्रत्येक जागेचे फ्लेवर्स मिळतात. आता तुम्ही तामिळनाडूमध्ये गेलात तर बरेच वेळा काय म्हणतो आत्ते मामे भावंड लग्न होतात, तर तो तुम्हाला तो फ्लेवर बघायला मिळेल त्याच्यामध्ये. तर तसे ते आपलं जे आपल्या मनामध्ये जे आहे ना ते रामायण करता लिहिताना त्याच्यामध्ये ते प्रोजेक्ट झालेलं आहे, त्यामुळे तुम्हाला अशा गोष्टी त्याच्यामध्ये मिळतात. पण आता हे सीतेचं हे जे आपल्याला एवढंच माहिती आहे खरं की ती त्याला तिथे मिळाली. दुसरं असं, आता तोच जनक तिकडे जनक आहे, पण तो जनक महाभारतात पण आहे, पण तोच जनक नाहीये. जनक म्हणजे आपण म्हणतो भारताचे प्रधानमंत्री, पंतप्रधान असं आहे, ते पद आहे. जनक. हो. हा, म्हणजे त्या जनकाचं विशेष नाव आहे, म्हणजे सीतेचा पिता हा शिरध्वज आहे. पण तुम्ही आता महाभारतामध्ये म्हणजे भगवद्गीतेत जो जनक आहे, भगवद्गीतेत ज्याला म्हटलेलं कर्मयोग्यांचा आदर्श म्हणजे जनक, हा शिरध्वज नाहीये, तो धर्मध्वज आहे. म्हणजे हे असे अनेक लोक आहेत, वाल्मिकी अनेक आहेत, वाल्मिकी सुद्धा होते महाभारतामध्ये, पण ते रामायण लिहिणारे नव्हे, ते त्या समकालीन रामाच्या समकालीन होते. व्यास हे याचे समकालीन होते, म्हणजे आपल्या पांडवांचे कौरव त्यांच्यापासूनच तो झालेला वंश आहे. कोणती आपण कथा घ्यायची तुम्हाला, म्हणजे आपल्या अहल्येची मी तुम्हाला विचारतो, अहल्येची थोडक्यात तुम्हाला माहित असलेली कथा काय, की त्यातला महत्वाचा मुद्दा काय? म्हणजे एकतर अहिल्या ही आपण ज्याला म्हणतो की ज्या 5 स्त्रिया आहेत आपल्या पूर्ण, आपण आता इतिहासातल्या बघूया, त्या 5 ज्या पतिव्रता स्त्रिया आहेत त्यातली पहिली अहिल्या आहे. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंडोदरी. तर अहिल्या पहिली शिळा रूपात होती आणि मग शिळा म्हणजे स्टोन म्हणायचे ना, आणि मग रामाने येऊन म्हणजे वनवासात जेव्हा राम आले तेव्हा त्यांनी उद्धार केला. आणि त्या अहिल्याची गोष्ट अशी होती की त्या ऋषींची बायको, गौतम ऋषींची बायको, एक दिवस इंद्राला मोह झाला अहिल्याचा, आणि तो त्यांनी रूप घेतलं गौतम ऋषींचं, आणि त्यांचा संग झाला. आणि तेव्हा ऋषी आले, त्यांनी पाहिलं आणि त्यांनी तिला शाप दिला. आणि मग इंद्रालाही शाप दिला. बरोबर. अहिल्याने माफी मागितली. अहिल्या म्हणली मला माहितीच नाही की ते तुम्ही नाही आहात, त्यामुळे मध्ये पूर्वी उशाप द्यायचे. उशाप असा दिला की एक कोणीतरी पुरुष येईल जो खूप एकपत्नीव्रत असेल आणि असा तो तुला त्या तुझ्या शापातनं मुक्त कर. ही एक बरोबर कथा. बरोबर सांगितली ना? नाही, आपल्याला सगळ्यांना माहित असलेली अगदी उत्तम सांगितली, बरोबर, आणि सगळ्यांना हीच माहिती असते. आता वाल्मिकी रामायण काय सांगतं? अर्थात असं झालंय की वाल्मिकी रामायणातली ती खरी कथा आहे, त्याच्यानंतर मग ती पुराणामध्ये प्रत्येकानं आपला फ्लेवर टाकलेला आहे त्याच्यामध्ये. म्हणजे पुराण हा स्मृती ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये ऍड होत जातं, नाही असं नाही. तर वाल्मिकी रामायणातली कथा कशी आहे की गौतम ऋषींचा आश्रम, त्यांची अहल्या ही पत्नी, आणि एका वेळी इंद्र, आता इंद्र सुद्धा हे तसं जेनेरिक कॅरेक्टर आहे बघा, त्याच्यावर आपण नंतर बोलू की असं इंद्र नारद मुनी कसेही कुठेही काय येतात, कुठेही असतात की नारायण करत येतात, त्याच्यावर आपण नंतर बोलू की ते कुठेही कसं येतात. पण तर इंद्र येतो आणि इंद्र अहल्याच्या करता म्हणून तो येतो, राईट. आता तुम्ही जे सांगितले ते बरोबर. म्हणजे मला सुद्धा लहानपणी हे जेव्हा मी वाचली तेव्हा मला प्रश्न पडायचा, वाल्मिकी रामायण नव्हतं वाचलं, ऐकलेली म्हणजे अशी, की जर त्या अहल्येला तो गौतम ऋषीचा वेश करून आला आणि जर खरोखर अहल्येला कळलं नसेल की हा गौतम ऋषी आहे, तर तिची चूक काय, आणि मग तिला शाप देणं किती बरोबर, असं मला प्रश्न पडायचा, पण मला कोणी उत्तर दिलं नाही. मग नंतर मी जेव्हा वाचलो तेव्हा असं की तिला ऍक्च्युली तो इंद्र आल्यानंतर तिला कळतं की हा इंद्र राजा आहे, देवराजा आहे. त्याच्यामध्ये वाल्मिकी रामायणाचा शब्द आहे की तिला तो कळलेला आहे, देवराज कुतूहलात. म्हणजे तिला ते कळल्यानंतरही एक प्रकारचं राजा कसं असेल, ही ती ऋषीपत्नी आहे, कुतूहल, त्या कुतूहलामुळे तिला माहीत असून सुद्धा ती पुढे गेली. आता आपल्याला गौतम ऋषीचा शाप का असू शकतो कळू शकतं, पण आपण फास्ट फॉरवर्ड करू. तुम्ही सांगितली ती बाकीची कथा तशीच, तर गौतमानं म्हणजे इंद्रानं संग केला आणि तो निघून गेला, त्यालाही त्यांनी शाप दिला, त्याचे वृषण गळून पडले वगैरे, अशी बरीच स्टोरी आहे. आणि हिला काय सांगितलं, तर तो जो शब्द आहे शिला, हा शब्द सुद्धा येतो तो अशा अर्थानं, म्हणजे त्या अर्थाचा की तू आता इथे एकटी शिलावत, म्हणजे दगड असा कुठेतरी पडलेला असतो, कोणी त्याच्याशी इंटरॅक्ट करत नाही, असं शिलवत म्हणजे शिले दगडे सारखी अशी इथं तू राहा आणि स्वतःला तू आता परत त्या पापातून मुक्त कर स्वतःला. आणि मग ते गौतम ऋषी त्यांच्या इतर गणांबरोबर म्हणूया सहचार्यांबरोबर ते निघून जातात.
आता फास्ट फॉरवर्ड, तर ती तिथे कशी राहते आपल्याला असं तुम्ही एक सांगितलं नाही, असं आपल्याला मी ऐकलेलं आहे की जेव्हा ते राम लक्ष्मण जातात तेव्हा ते अगदी उजाड झालेली जागा असते. ती उजाड झालेली जागा वाल्मिकी रामायणात नाही. तिथे जास्त लोकांचा वावर नाहीये असे वर्णन आहे, पण ऍक्च्युअली राम असं विचारतो विश्वामित्राला की अत्यंत सुंदर पवित्र अगदी छान म्हणजे काय म्हणतो वन अभयारण्य वाटावं अशी जी जागा ही कोणाची जागा, हा आश्रम कोणाचा, असं भगवान राम विचारतात त्यांना विश्वामित्रांना. विश्वामित्र ही आता जी आपण जी सांगितली ती कथा सांगतात आणि त्याच्यामध्ये असं आहे ते विश्वामित्र जे वर्णन करतात म्हणजे वाल्मिकी वर्णन करतात ते इतकं सुंदर आहे की दुष्टचारिणी देवरूपिणी, हे किती ऑब्जेक्टिव्ह आहे बघा की अत्यंत पवित्र अशी, म्हणून ती अहल्या द्रौपदी सीतामध्ये आली आणि तिनं ते स्वतःला इतकं प्युअर करून ते मानलंय, तिने स्वतःची चूक मान्य केले आणि त्याच्यावरती काउंटर करायला तयार आहे आणि म्हणून तिने प्रचंड तपश्चर्या केले आणि मग ही सगळी कथा सांगितल्यावर ते आज जातात. तर अत्यंत तपानं तेजस्वी झालेली अशी दिव्य अहल्या त्यांच्या दृष्टीस पडते आणि नंतर जे दुसरं आपल्याला सांगितलं होतं की भगवान रामानं ते असं त्या शिळेला पाय लावला आणि मग त्यातून ती परत अहल्यान झाली, असं काही झालेलं नाही. उलट विश्वामित्रही त्यांना सांगतात राम लक्ष्मणांना, पण ते इतके कल्चर्ड आहेत की त्यांना सांगायची गरज नाही. असा पूर्ण श्लोक आहे की राम आणि लक्ष्मण लगेच जाऊन तिच्या पाया पडतात, तिच्या पाया पडतात. आता ती त्यांच्या आश्रमात आले, तिघ जण तिच्या आश्रमात आलेत म्हणून ती तिचा आदर सत्कार करते. त्या आदर सत्काराकरता सुद्धा जो वर्ड असतो तो पूजन असा वर्ड असतो, म्हणजे आल्यानंतर आपण पाणी देतो, चहा देतो, असं करतो. त्याचं पूजनाचा करून जे लोक अगदी म्हणजे आपण काय म्हणूया थोडे ब्लाइंड रामभक्त झालेले असतील त्यांना ते त्याचं करून लगेच तिनंच त्यांची पूजा केली आणि फुलं घातली आणि नमस्कार केला असं नाही. मी जेव्हा एक 10 वर्षापूर्वी मी एका ठिकाणी कॉन्फरन्समध्ये वर्ल्ड रामायण कॉन्फरन्समध्ये टॉक देत होतो, तर मला हा फोटो दाखवायचा होता की राम लक्ष्मण अहल्येला नमस्कार करतायत. मला फोटोच मिळेना कुठे, म्हणजे चित्र काढलेलं मिळेना. तर म्हणजे माझ्याबरोबर रिसर्च करणारी दीपाली पाटवतकर म्हणून आहे, तर तिला मी काढायला सांगितलं आणि मी ते चित्र दाखवलं आणि त्याच कॉन्फरन्समध्ये आम्हाला एक एक्झिबिशनमध्ये बघायला मिळालं तसंच की राम लक्ष्मण सुद्धा अहल्येला नमस्कार, ही कथा आहे. आणि मग ते झाल्यानंतर कारण ती पवित्रच झालेली आहे, मग गौतम ऋषी त्यावेळी परत येतात. इनफॅक्ट असं आहे गौतम आणि अहल्या यांचा पुत्र शतानंद हा जनकाचा राजपुरोहित आहे. करेक्ट, जिथे ते पुढे जात आहेत शतानंद, बरोबर. म्हणजे त्यांचा मंत्री मेन जनकाचा जो राजपुरोहित. मग ही झाली अहिल्याची कथा. म्हणजे थोडक्यात ती शिलावत म्हणजे एकटी, थोडक्यात आपण ज्याला पूर्वी वाळीत टाकलं असं म्हणायचं तशा, पण वाळीतही टाकलेलं नाही, म्हणजे ते जात आहेत तिला दूर करून, पण त्यांचाही विश्वास आहे की तू इथे स्वतःला आता म्हणजे आपण म्हणतो ना की पापश्चालन किंवा काय जो शब्द असेल तो की त्याच्यातून बाहेर येणं म्हणजे ते गरजेचं आहे ना. म्हणजे तुम्ही आत्मचिंतन करा, माझं काय चुकलं, परत ती चूक कशी होऊ नये असं तर करणं गरजेचं आहे, नाही तर ती परत होत राहील, परत होत राहील त्याच्यासारखी अशा अर्थासाठी. मग पुढे तिकडनं आली शबरीची कथा. पुन्हा शबरीची कथा अशी आहे की ती आदिवासी होती, मग ती एकटी म्हातारी होती आणि तिला घाम येणार, त्याचा तिला आनंद झाला आणि मग तिने काहीतरी खायला, पण असं कसं देऊ, ते फळ कडू असेल गोड असेल म्हणून तिने ते उष्ण गोड होतं ते दिलं. ती शबरीची कथा आहे. आता वाल्मिकी रामायणातली कथा अशी आहे की राम आणि लक्ष्मण सीतेच्या शोधामध्ये जेव्हा निघाले, दक्षिणेकडे निघाले, नाशिक पासून म्हणजे पंचवटीपासून दक्षिणेकडे निघाले. ती एक्झॅक्टली जागा आपल्याला माहिती नाही, त्यामुळे काय होतं शबरीचा आश्रम कुठे हे नक्की माहीत नसल्यामुळे ते 2-4 ठिकाणी निघतात. जसं आपण म्हटलं ना की आपल्याला एखाद्या गोष्टीमागचं कार्यकारण भाव जर माहीत नसेल तर अनेक नवीन सिद्धांत निर्माण होतात. कदाचित ह्याच्यामुळे असेल, कदाचित त्याच्यामुळे. तशा त्या अनेक जागा आहेत. म्हणजे गुजरातमध्ये एक जागा मिळते, माझ्या मते ती नक्की नाही, कारण राम आणि सीता उलटे उत्तरेला कुठे जातील, पण आहे. मी डांगमध्ये मी स्वतः जाऊन ती बघून आलेलो आहे म्हणजे. आणि तुम्ही जर याला गेलात आपल्या हम्पी बेलारीला तर तिथेही शबरीचा आश्रम वगैरे असा आहे. तिथे असेल नसे आपल्याला नक्की माहिती नाही, पण दक्षिणेकडे म्हणजे नाशिक पासून दक्षिणेकडे जाताना. आणि शबरी ही एक महान तपस्विनी होती, मातंग ऋषींची शिष्या. म्हणजे असं ज्याला आपण प्रीमॉनिशन म्हणतो ना, अशी तिला एक होती की तिचं असं हे होतं की तिचं केव्हा आपल्याला मुक्ती, तर असं जसं तुम्ही आता अहलेच्या कथेत सांगितलं की एक असा प्रचंड तेजस्वी पुरुष येईल, तसे जेव्हा आपण त्याला सांगताना म्हणजे त्याला नॅरेटिव्ह फॅलसी म्हणतात, सांगताना भगवान राम म्हणतोय आपण, पण त्यांना कधी असं की कोणतरी एक मोठा दिव्य पुरुष येईल आणि तो झाल्यानंतर मला त्याचं दर्शन झाल्यावर मी माझा देह संपवेन, अशा प्रकारचे तिच्या मध्ये प्रीमॉनिशन होतं. त्याला आपल्याला ते माहित असल्यामुळे आपण कथा सांगताना ते भगवान राम म्हणतोय, बरोबर आहे ना, असं करून. आणि मग जेव्हा भगवान राम तिथे जातात
तेव्हा ती त्यांचं स्वागत करते. ती तपस्विनी आहे, मातंग ऋषी गेलेले आहेत, पण ती मातंगाची शिष्य आहे. तिला त्यामुळे ते कोण आलं हेही कळलेलं आहे, म्हणजे याच्यासारखं. आणि त्यांचा आदर सत्कार करते. ती अर्धवट उष्टी बोरं करून काहीही त्याच्यामध्ये ती देत नाही. ही नंतरची, म्हणजे तुलसीदास आणि हे जे बाकीचे जे नंतर आहेत, वाल्मिकी रामायणात असं काही नाही. ती प्रचंड तपस्विनी आहे आणि त्यांच्या समोर त्यांचं दर्शन झाल्यानंतर ती अक्षरशः स्वतःला, म्हणजे तिची एवढी हे, जसं सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर किंवा विनोबा, आचार्य विनोबा भावे यांना आपलं कळलं आता आपलं आयुष्याचं, आपलं म्हणजे शरीराचं झालेलं आहे, तर त्यांनी प्रवेशन करून मृत्यूचा स्वीकार केला ना, तसं ती अक्षरशः, म्हणजे ते वर्णन असं आहे की ती स्वतःला हे करून तिने म्हणजे आपल्या देहाचं हे करून टाकलं, म्हणजे अग्नीमुळे म्हणा किंवा असं करून ते म्हणजे जिवंत देह समाधी संपवला. झाली. जिवंत समाधी इज अगदी योग्य वर्ड, योग्य शब्द. पण मग आता इकडनं आपण खाली अजून आलो पुढच्या कथेकडे. त्याच्या आधीची एक छोटीशी कथा जी मला असं वाटतं की अशी तीही वाल्मिकी रामायणात नाहीये, ते म्हणजे लक्ष्मण रेषा, हा, जे आपण इतकी ती फेमस आहे आणि ते आपल्या इतर भाषेमध्ये, म्हणजे इतर रोजच्या वापरण्यात हो. सुद्धा म्हणतो की ती लक्ष्मण रेषा आहे, म्हणजे ती Correct. बाईसाठी हा. असेल, म्हणजे अचानक वाक्प्रचार झालाय तो. वाक्प्रचार आहे की ती हा. लक्ष्मण रेषा अशी नव्हती. असं काही नाही त्याच्यामध्ये, म्हणजे वाल्मिकी रामायणामध्ये असं काही नाही. इनफॅक्ट मला असं वाटतं की आता हे आपल्या ऐकणाऱ्यांनी मुद्दाम जाऊन, म्हणजे त्याच्यापासून जर काही स्फूर्ती घ्यायची असेल तर वाल्मिकी रामायण जाऊन वाचावं. आपण वाल्मिकी रामायणात काय आहे याच्यावरही बोलूया, म्हणजे आपण ते बोलतोच आहोत, पण काय इतक्या उत्कृष्ट गोष्टी आहेत, म्हणजे त्याच्यामुळे आपली संस्कृती किती जुनी आहे ह्याचं अगदी असं ओपन आपल्यासमोर पट केल्यासारखा होतो अगदी त्याच्यामध्ये. तर त्या लक्ष्मण रेषेचं असं आहे, ते सुद्धा इतकं इंटरेस्टिंग आहे, म्हणजे ह्युमन डायनॅमिक्स दाखवलेले आहे त्याच्यामध्ये. की सीता, तुम्हाला हे माहित होतं का की सीता लक्ष्मणाला अक्यूज करते जेव्हा ते राम, म्हणजे ते सुवर्ण मृग त्याच्या मागे भगवान राम जातोय आणि लक्ष्मण सांगतोय तू काही झालं तरी सोडू नकोस. मग तिकडून तो जो मारीच आहे तो धाव लक्ष्मणा धाव रामाच्या आवाजामध्ये करतोय. म्हणजे हे आता आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये माहितीये ना, आपल्याला व्हॉइस आपला ट्रेन करता येतोय, हे 14,000 वर्षापूर्वी मरीच्यानं केलेलं आहे. रामाच्या आवाजामध्ये तो आवाज काढतोय इतका की लक्ष्मणाला किंवा सीतेला ओळखता येत नाहीये. धाव लक्ष्मणा धाव. तर लक्ष्मणाचा विश्वास आहे, लक्ष्मण तो रामाला असं करणारा कोण आहे, काही होऊ शकत नाही. मग सीता अक्यूज करते त्याला की तू म्हणजे तुला माझा काय अभिलाष, काय मराठी शब्द काय, माझ्याबद्दल आसक्ती आहे तुला, म्हणून तू आता जात नाहीयेस. इतकं त्याला ती बोलते, म्हणजे लक्ष्मणाची खरोखरच वाईट परिस्थिती. नाही तर लक्ष्मण जाणार नसतो, तो आता लक्ष्मण निघतो करायला. आणि मग पुढची तुम्हाला कथा माहिती आहे. मग तिचं परत जेव्हा ते दोघं येत असतात, ते मृग इकडे टाकलंय आणि आणखी 2 म्हणजे इतर मृग वगैरे मारतात. ते सुवर्ण मृग त्यांना मिळतच नाही, कारण ते नाहीच आहे, तो मारीच्या मारला जातो वगैरे. पण इतर ते मध्ये तो शिकार करतो, राम शिकार करतो येताना परत करायची म्हणून. आणि मग लक्ष्मण येत आहेत आणि मग लक्ष्मण म्हणतात तू आलासच का, कारण त्यालाही ते कळतं ना. आणि तो म्हणतो की मला काहीतरी अशुभ लक्षण दिसत आहेत. आता राम लक्ष्मणाला दोष देतो त्याच्यामध्ये, तो असं म्हणतो आणि हे वाचावं मुद्दाम. तो म्हणतो की अरे पण मला सीता असं म्हणाली. तो म्हणतो अरे स्त्री स्वभाव येतो, ती आता तुला असं वर्णन आहे त्याच्यामध्ये की हा, म्हणजे तिथेच म्हणणार तू ते मनावर घ्यायचं का असं करून. तो म्हटला मी नाही घेतलं बराच वेळ, पण ती इतकं मला बोलली, मी म्हटलं आता मी जातो. असं ते. तर त्यावेळेचं जो वर्णन आहे की रावण येतो तिथे, काही संन्यासीच्या वेशात, ब्राह्मणाच्या वेशामध्ये येतो, तेही वर्णन ऐकण्यासारखं आहे. तो सीतेचं, म्हणजे त्यावेळेचं जसं कालानुरूप जशा फॅशन बदलत जातात किंवा ग्रीटिंग्स बदलत जातात, किंवा आपण एखाद्या व्यक्तीला प्रेज कसं करतो बदलत जातो. फार थोड्या कन्झर्वेटिव्ह काळामध्ये आपण असं प्रेज करणार नाही, तुम्ही छान दिसताय, छान साडी दिसते, कोणी म्हणणार नाही. आता म्हटलं तर ते निगेटिव्ह समजलं जात नाही. तसं रावण, म्हणजे आपली ती फॅशन परत येते ना, तसं आहे. रावण त्या सीतेचं इतकं सगळं वर्णन करतोय, मुद्दाम जाऊन वाचा तुम्ही, की तू काय छान दिसते, तुझे म्हणजे हे कसे केस कसे, निगाल कसे, तुझं शरीर यष्टी कसं, असं सगळं वर्णन करतोय त्याच्यामध्ये. आणि मग तो ती जेव्हा भिक्षा येऊन जाते तेव्हा तो तिला घेऊन जातोय. त्यांचा डायलॉग आहे तिथे, म्हणजे तो डिस्कोज करतोय मी रावण आहे म्हणून नंतर. पण मग ही लक्ष्मण रेषा कुठून आली? हा, नंतर कारण त्याच्यामध्ये कसं आहे, आता त्याच्यात तसा असा विषय की देवत्व, म्हणजे पूर्ण वाल्मिकी रामायणामध्ये जर थोडेसे इंडिकेटिंग असे करणारे जर चॅप्टर सोडले तर पूर्ण पूर्ण वाल्मिकी रामायणामध्ये राम हा मनुष्य अशाच याने त्याचं वर्णन आहे. इतकंच कशाला, तुम्ही महाभारतामध्ये गेलात ना, तर महाभारतामध्ये भगवद्गीतेत सुद्धा जो राम येतोय तो सुद्धा प्रश्न पडला भागवताला की शस्त्रधाऱ्यामध्ये मी जो राम आहे असं म्हटलेलं आहे विभूती योगामध्ये. तर भागवताला ऍक्च्युली प्रश्न पडला की तो शस्त्रधाऱ्यामधला जो राम आहे
तो कृष्णाला किंवा व्यासांना सांगताना त्यांना परशुरामातला राम म्हणायचंय कारण त्याच्या हातात एक खड्ग आहे, का भगवान राम म्हणायचंय. म्हणून त्यांनी तो प्रॉब्लेम वेगळाच सॉल्व्ह केला, त्यात आपण जाऊया नको. त्यांनी शिवाच्या हातामध्ये धनुष्य दिले, सांगितलं की त्या विभूतीमध्ये मी तो आहे, असं केलंय. पण सांगायचा मुद्दा असा की पूर्ण महाभारतामध्ये म्हणजे 7,000 वर्षानंतर सुद्धा भगवान राम हा ज्या पद्धतीने आपण आज भगवान राम समजतो तसा तोपर्यंत तो झालेला नाहीये. म्हणजे वाल्मिकीला त्याचं देवत्व कळलं होतं का? अर्थातच कळलं होतं. त्याचे तुम्हाला अध्याय म्हणजे सर्गच्या सर्ग मिळतात त्याच्यामध्ये. पण सामान्य माणसाकरता तो झाला होता का? तर नाही. त्याला वेळ लागतो. काही वेळा ते फास्ट होतं. आता गजानन महाराज तुम्ही घेतलेत तर 100 वर्षामध्ये एकदम ते झालं असं होतं. काही वेळा खूप वेळ लागतो. त्याच्याची एक मजेशीर सांगतो की भागवतामध्ये असा एक श्लोक आहे, भागवत पुराणामध्ये, की यदू वंशामध्येच कृष्ण आला. तर त्याच्यात असा श्लोक आहे, ते म्हटलेलं आहे की ह्या यदू वंशांचं काय दुर्दैव की त्यांच्या मध्यभागी भगवान कृष्ण होता पण ह्यांना काही पत्ता लागला नाही. आणि आपल्याला जे कृष्णाचे जे शत्रू होते शिशुपाल वगैरे तर माहीतच आहे, दुर्योधन. ते दुर्योधन म्हणजे कृष्ण जेव्हा विश्वरूप दर्शन दाखवतो तेव्हा दुर्योधन त्याची चेष्टा करतो, म्हणतो हे असलं मायाजाल वगैरे हिप्नॉटिझम करणारे मी बरेच बघितले, त्याचा काही युद्धात फायदा होत नाही, असा तो निरोप दुर्योधन संजयाबरोबर कृष्णाला पाठवतो. सो त्याला एक वेळ लागू शकतो. आणि मग आता हा विषयाला म्हणून सांगतो की माझी व्याख्या सांगतो त्याच्यामधली, की आपल्या जे आपण जे गुण बघतो ना, दुर्गुण तर ठेवूया, आपल्या ते सगळ्यात असतात, पण जे गुण म्हणजे चांगले गुण म्हणतो किंवा भगवद्गीतेतल्या भाषेमध्ये 16व्या अध्यायातले दैवी प्रवृत्ती आपण म्हणतो, ज्या 26ची लिस्ट आहे, अभयम, सत्व, संशुद्धी, ज्ञान, योग, व्यवस्थिती, ते जर आपल्यापेक्षा एखाद्या व्यक्तीमध्ये जास्त असतील तर आपण त्याला संत म्हणावं, आणि ते खूप जास्त असतील तर तो भगवान म्हणावा. आता भगवानचा दुसरा असा अर्थ असा की तो विश्व मान्य होतो. म्हणजे आता आपल्या भारत ज्यांना कृष्णाबद्दल माहिती आहे, ज्यांना माहिती आहे त्यांना आणि ज्यांना श्रद्धा आहे त्यांना कृष्ण हा भगवानही मानायला प्रॉब्लेम होत नाही, म्हणजे तो भगवान राम हा मानायला प्रॉब्लेम होत नाही म्हणजे नाही. आणि भगवान हे ऑनरिफिक पण आहे. आपण भगवान व्यास म्हणतो, भगवान पतंजली म्हणतो, अगदी आत्ताच्या काळात भगवान रमण महर्षी सुद्धा म्हणतो. सर तुम्ही आत्ताच म्हणाला की एक जगन मान्यता होते आणि मग ते भगवान मानले जातात. मग नक्की असे आपण भगवानाचे काय रामामध्ये असे गुण होते की ज्याला भगवान राम म्हटलं जातं? मी आता त्याची पूर्ण लिस्ट करत नाही, कारण त्याचं उत्तम काम वाल्मिकीनेच केलेलं आहे. अगदी पहिला सर्ग त्याच्यामध्ये त्यांचं जे वर्णन आहे ते असंच आहे की वाल्मिकीने एक ती कथा सांगत बसत नाही, पण वाल्मिकी एक 2 पशु म्हणजे नरमादी असे बसलेले आहेत आणि ते दुःखी होतात, त्याच्यावरून त्यांना राम आणि सीताची आठवण होते, म्हणजे त्यांचं सेपरेशन. आणि तशा त्या मनस्थितीमध्ये असताना मग त्यांचा नारद मुनीशी, परत नारद मुनी कसे येतात, ब्रह्मा कुठूनही कसा येतो, त्याच्यावर आपण एक एकत्र सगळ्याचं करू. तर ती जी चर्चा होते त्याच्यामध्ये असं त्यांना असं होतं की असा कोण, म्हणजे त्यांचा उद्देश इतिहासाचा जो उद्देश आहे तोच आहे उद्देश, की इतिहास, त्याच्यावर आपण परत इतिहासाचा उद्देश काय त्याच्यावर येऊ, की ते म्हणतात की असं कोण सांप्रत काळी आत्ताच्या काळी अशी कोण व्यक्ती आहे की ज्याला आपण आयडियल, इंग्लिशमध्ये म्हणायचं म्हणजे आयडियल असं म्हणू शकू, असे कोण आहे की जे आदर्श म्हणून लोकांसमोर ते आपल्याला मांडता आली पाहिजे किंवा असलं पाहिजे. तर ते म्हणतात हे काय प्रश्न आहे का, भगवान राम म्हणजे राम आहेत ना. आणि ते वर्णन करताना भगवान रामाचे 16 त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्सचं वर्णन आहे. म्हणजे ते आता मी मुद्दाम करत नाही, ते अशा करता करत नाही, पण ती वर्णनं अनेक वेळा येतात. म्हणजे वाल्मिकी रामायणात ते सुरुवातीला आलेलं आहे, पण भगवद्गीता जर आपण घेतली तर जे स्थितप्रज्ञाचं जे वर्णन आहे 2ऱ्या चॅप्टरमधलं, किंवा कर्मयोगाचं जे वर्णन आहे, कर्मसन्यासाचं वर्णन आहे, योगमुक्त वर्णन आहे, जीवनमुक्ताचं वर्णन आहे, भक्ताचं वर्णन आहे, दैवी प्रवृत्तीचं वर्णन आहे, हे सगळी वर्णनं म्हटलं तर ती सगळी सारखी वर्णन आहे. म्हणूनच त्याला भगवानत्व होतं. तर ती वर्णनं त्याच्या भगवान रामामध्ये आहेत आणि ते सुरुवातीलाच येतं. आणि ते कसं आहे हे तुम्हाला पूर्ण जी भगवान रामाची जी पूर्ण कथा आहे, रामायण म्हणजे रामाचा प्रवास, याच्यातून तुम्हाला सगळं दिसतं. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये भगवान रामानं कशी भूमिका घेतली याच्यातून ते सगळे गुण वर येतात. म्हणून त्याला पुरुषोत्तम म्हटलं जातं. जसं रामायणात भगवान राम आहे, माता सीता आहे, लक्ष्मण आहे, तसंच अतिशय महत्वाचं कॅरेक्टर म्हणजे हनुमान. आणि त्याच्याविषयी खूप लोकांच्या मनात प्रश्न पण असतात की ती खरंच वानर समाज होते का, हनुमान म्हणजे आधी तो उडू शकत होता लहानपणी, मग नंतर ते नाही, आणि नंतर मग जेव्हा लंकेला जायचं झालं तेव्हा सगळेजण म्हणाले अरे तूच जाऊ शकतोस, जांबुवंत म्हणतो की तू जाऊ शकतो, पण जांबुवंत हे आय थिंक खूप वृद्ध झाले आणि ते वृक्ष आहेत ना. हा
तर हे सगळं आहे तर आणि ही जटायू गृध आहे. हा जटायू वृद्ध आहे. हा म्हणजे वेगवेगळे काय म्हणतात त्याला आपण रामायणात वेगवेगळ्या जाती असं म्हणता येणार हा नाही शब्द. बरोबर. तसं मारीच हा पुन्हा एक काय म्हणतात राक्षस ते म्हणूया आपण राक्षस त्याला, आहे आणि तो. राक्षस ऋषी आहे तो. हा राक्षस ऋषी आहे तो. हा, आणि लंकेमध्ये वेदांचं पठण चालायचं. मी पुन्हा हा. जसं हा पुन्हा एक वेगळा विषय होईल. पण महाभारतामध्ये जेव्हा भीष्माने विचारलं होतं कृष्णाला की तू असा का वागलास, तर तेव्हा तो म्हणाला होता की प्रत्येक युगामध्ये जसा समोरचा माणूस आहे तसा मी वागत गेलो. रामायणामध्ये मी रामाचा वागलो कारण माझ्यासमोर जो उभा होता राक्षस रावण तो शिवभक्त होता, त्याच्याशी मी तसं नीती केली. इथे मी दुर्योधन आहे म्हणून तशी नीती केली. खरे. ती माणसं तशी बदलत हो, गेली. हो. तर तसं रामायणामध्ये आपल्याला वेगवेगळी रूपं वेगवेगळ्या जातीची माणसं दिसतात त्या बरोबर, अर्थाने. बरोबर. त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? हा, आता तुम्ही शब्द वापरलात हा साध्या अर्थानं आपण जाती असंच समजूया. जातीचे सुद्धा संस्कृतमध्ये अनेक अर्थ आहेत. हा, म्हणजे जर तुम्ही न्यायदर्शनामध्ये गेलात तर त्याला फ्युटिलिटीज म्हणतो ना, फ्युटाईल आर्ग्युमेंट, त्याला जाती असं म्हटलेलं आहे. उदाहरणार्थ इथं आपला जाती, आपल्या जे आपण म्हणजे वर्ण जाती अशा अर्थामध्ये म्हणतो ते बेसिकली प्रोफेशन अशा अर्थानं तो शब्द वापरलेला आहे. इथं आपण तो जाती असा शब्द घेऊया. तर हनुमान कोण आहे, म्हणजे वानर कोण आहेत, नंतर जांबवांसारखे वृक्ष कोण आहेत, आणि जटायू संपातीसारखे गृध कोण आहेत. ही सगळी माणसं आहेत, सगळी आपल्यासारखी माणसं आहेत. त्यांच्यामध्ये काही वेगवेगळ्या अबिलिटीज असतील. ओके, आता उदाहरणार्थ वानर हे उडू शकत होते, म्हणजे फ्लाय करू शकत होते. पण हे लक्षात घ्या, सगळेच वानर उडू शकत नव्हते. इव्हन ते जेव्हा डिस्कशन होतं सीतेच्या शोधाकरता, म्हणजे आता उड्डाण करून लंकेकडे जायचंय, तेव्हा ते असं होतं की अच्छा, तू किती जाऊ शकतोस, तू किती जाऊ शकतोस, तू किती जाऊ शकतो. कोण म्हणतो मी 20 हे किलोमीटर जाईल, काय जे ते युनिट असेल ते योजन जाईल, पण मला तेवढंच येतं. दुसरा म्हणतो मी 100 जाऊ, 100 योजन दूर आहे ती लंका, मी म्हणजे 1000 किलोमीटर मी 100,000 जाऊ शकेन 100 योजन, पण परत नाही येता येणार, तेवढी माझी ताकद तोपर्यंत राहणार नाही. आणि मग शेवटी ते हनुमानावर येतं आणि हनुमान जातो. आता ते कसे उडत होते आपल्याला त्याचं माहिती नाही, म्हणजे त्याची, कारण कसं आहे बघा, रामायण महाभारत आपण त्याच्यावर इतिहास कव्हर करू की रामायण महाभारत हे इतिहास आहे, जसं हे घडलं. पण घडलेली गोष्ट सुद्धा, आता तुम्ही समजा लोकमान्य टिळकांचं आत्मचरित्र नाही, चरित्र घेतलं, किंवा बिल क्लिंटनची बायोग्राफी घेतली, तर बिल क्लिंटनचं असं असतं की एअरफोर्स देन फ्लू आणि दे लँडेड इन लंडन. तर ते फ्लू म्हणजे त्याचं इंजिन काय होतं आणि कसं फ्युएल होतं काही नसतंच ना वर्णन. तसं हे काही टेक्नॉलॉजी मॅन्युअल्स नाही आहेत, त्यामुळे त्याची ती वर्णनं तशी आलेली नाही आहेत. बऱ्याच वेळा ती वर्णनं येतात, त्यामुळे आपल्याला त्याची माहिती नाही. पण काही वानर इन्क्लुडिंग हनुमान हे उडू शकत होते, आणि ते नक्की उडाल्याची वर्णनच आहेत. आता कसं आपल्याला आज सांगता येत नाही. पुष्पक विमानाचं तसंच, त्याचं इंजिन माहित नाही आपल्याला, फ्युएल माहित नाही, पण त्याची जर आजची वर्णनं घेतली आणि आजचं आपल्याला जे जेट इंजिन्स माहित आहेत, म्हणजे जेट एरोप्लेन्स माहिती आहेत, तर सगळी मॅचिंग त्याची तुम्हाला जी वर्णनं आहेत ती तुम्हाला वाल्मिकी रामायणात मिळतील. मॅचिंग म्हणजे आजचं विमान जे करू शकतं, किंवा आजच्या विमानात तुम्ही प्रवास करताना जो अनुभव येतो, त्या अनुभवाची तशी सिमिलर वर्णनं तुम्हाला वाल्मिकी रामायणात मिळतात. ते तसं शक्य आहे. आता इतिहासाचा जो तुमचा काय आधीचा प्रश्न होता? नाही, माझं म्हणणं होतं की वेगवेगळ्या जाती, हा सॉरी, जाती सांगायचं, ती माणसंच होती. आता ते असं ते म्हणलं तेवढं सोपं उत्तर आणि छोटं उत्तर, हे तसंच आहे, ती माणसंच होती. आता समजा पंचवटीमध्ये जेव्हा जटायू त्या ह्यांना भेटतो, राम लक्ष्मण सीताना भेटतो, तो म्हणतो की मी दशरथाचा खूप चांगला मित्र आहे, आणि ते बोलतायत, आणि तो नेहमी त्यांच्यावर लक्ष ठेवतोय संरक्षणाकरता, म्हणूनच त्याला ते लगेच ते कळतं वगैरे, अशा गोष्टी आहे. आणि ते एक्सपर्ट्स आहेत. म्हणजे आता ती त्यातली रामायणातच ती कथा येते की एकदा जटायू आणि संपाती हे दोघे भाऊ इतक्या वर गेले, अशी त्यांची कथा आहे. म्हणजे तो वर इतके, संपातीही सांगतोय कथा बाय द वे, इतके वर गेले ते. आता वर्णन बघा कसं होतं की ते म्हणाले की ते वर गेल्यानंतर जी खालची जी शहरं आहेत, म्हणजे तेव्हा शहरं होती, हे जे 14,000 वर्षापूर्वी शहरं होती, 14,000 वर्षापूर्वी छोटी गावं होती, 14,000 वर्षापूर्वी जनपद होते. लोकांना वाटतं शहरं वगैरे आत्ता काहीतरी झाली, आणि कोण एक इंडॉलॉजी प्रोफेसर सांगतो आणि आपण ऐकतो, त्याला विचारत नाही पुरावा काय तुझा, किंवा तेव्हा शहरं नव्हती याचा पुरावा काय. हे अत्यंत तर्कदुष्ट विधान आहे. त्याच्यात आपण न्यायदर्शन जाऊया नको, न्यायदर्शनामध्ये अशा लोकांना संज्ञा दिलेली आहे असं, किंवा असं का होतं ते म्हणतात, तत्त्रैराश्यम रागत द्वेष मोह अर्थांतर भावात. हे असं जो चुकीचं उत्तर काय येतात याचा अर्थ एक तर इमोशन, म्हणजे त्यांना दुसऱ्याला खाली लेखायचं किंवा जे काय असेल, द्वेष म्हणजे तेच झालं, दुसऱ्याबद्दल एकतर म्हणजे एनव्हियस वाटणं किंवा द्वेष करणं. आणि
शेवटचं मोह म्हणजे स्टुपिडिटी, लॅक ऑफ इंटेलेक्ट म्हणून अशी गोष्टी होतात. म्हणून असं चुकीचं तर्कदुष्ट विधानं केली जातात. तर परत मागे ह्याच्याकडे यायचं म्हणजे ते वर जातात, त्यांना तिथून शहरं म्हणजे खाली आपल्या रथाचं चाक असतं तशी दिसतात, असं ते सांगतायत. किंवा हत्ती किंवा जंगलं हे म्हणजे असं गवतासारखे दिसत होते, हत्ती मुंग्यांसारखे दिसत होते, अशी वर्णन आहेत. मी ते इतक्या वर गेलेत. आणि मग तिथे ते ज्या पद्धतीनं गेले होते आपल्याला माहित नाही, ग्लायडर जे काय असेल त्यांचं ते पंख जळायला लागले असं त्यांचं वर्णन आहे. म्हणजे त्यांचे स्वतःचे असतील असं नाही, पण जे काय असेल ते. आणि तिथून ते त्यांचा कंट्रोल गेला आणि तिथून ते पडले. आणि काय झालंय माहितीये का, जो संपाती आहे तो आपल्या सध्याच्या भाषेत लोकांना कळायला, तो केरळमध्ये पडला आणि जटायू जनस्थानात म्हणजे नाशिक जवळ पडला. आता हे बघा, आता तुम्ही जर विमानं चालू आहेत तुम्हाला माहितीये, जर 1 डिग्रीचा अर्ध्या डिग्रीचा जर फरक केला तर तुम्ही लंडनला जायच्या ऐवजी टिंबकटूला जाल लांबचा प्रवास करून. तसंच झालंय, ते इतक्या वर गेले की ते जनरल फ्लोटिंग होता होता ते इतक्या वेगळ्या जागी पडले. पण ती माणसंच आहेत. संपाती पण त्यांच्याशी बोलतोय, वानर पण बोलतायत. हनुमान हा पॉलीग्लॉट आहे, संस्कृतचा उत्तम व्याकरणकार आहे. नुसतं संस्कृतचा व्याकरणकार नाही. तुम्हाला एक कथा सांगतो त्यातली. तो जेव्हा शोधत शोधत लंकेला जातो, आणि लंकेला म्हणजे श्रीलंकेला नव्हे तो वेगळा मुद्दा. म्हणून श्रीलंका नाही, हा जे वाल्मिकी रामायणातली जी वर्णन आहेत आणि नंतरच्या अनेक आपल्या ग्रंथामधली लंकेच्या बाबतची वर्णन आहेत, म्हणजे खगोलशास्त्राची ग्रंथ असू देत किंवा इतर मागच्या 1500 वर्षामधले रामायणावरचे इतर ग्रंथ असू देत, त्याच्यातली वर्णन तुम्ही घेतलीत तरी सुद्धा श्रीलंकेचा आणि म्हणजे डायरेक्ट तरी संबंध नाही. पण मग श्रीलंकेत ते हनुमानाचं पाऊल आहे आणि फार सुंदर. आता त्याचं काय करायचं, राईट? अशोक वाटिका पण आहे. तिथे काहीतरी तो 0 पॉइंट पण आहे ना, जिथे फोनही चालत नाहीत. आणि आता प्रत्यक्ष तुम्ही जाऊन बघा, म्हणजे तुम्हाला कळेल असं काही होत नाही. तिथे रेंज येत नाही. पण असं आहे ना जागा काय असं म्हणतात, मी स्वतः काही गेलेलो नाही. ऐकलेलं आहे, जे डिस्कवरी चॅनलवर हा. वगैरे दाखवलंय की ते हनुमानाचं हा. पाऊल तर त्याने दाखवलंच आहे की असं इथे बरोबर. हा. सो त्याचं आता ते कसं काय मी तुम्हाला सांगतो की एकदा ते आपल्या मनानं घेतलं ना की गोष्टी होत जातात. आता आपण जटायूच घेऊया. जटायूनं रावणाशी युद्ध केलं. आता पंचवटीमधनं रावणानं सीतेला घेऊन गेला. त्यानंतर लगेच जटायूशी युद्ध झालं, विमानात चढण्यापूर्वी, म्हणजे त्याचं जे काही फ्लाइंग कॅरियर असेल त्याच्यापूर्वी. आणि मग तो तिथेच, ती जागा आहे आत्ता आपण ज्याला म्हणतो, त्याला काही बाकी पुरावा नाही, ताकेद, तुम्ही जर ऐकलं असेल नाव, नाशिकच्या जवळ, तिथे जटायूचं युद्ध झालं आणि जटायूचा अंत झाला असं वर्णन आहे. त्यानंतर वाल्मिकी रामायण काय सांगतं की जटायूच्या सगळ्या ज्या काय म्हणतो आपण त्याला शेवटचे विधी असतात, अंतविधी, धन्यवाद, अंतविधी, ते सगळे राम आणि लक्ष्मण यांनी गोदावरीच्या काठावर जाऊन केले. आता दुसरी आंध्र प्रदेशमध्ये एक जागा आहे लेपाक्षी म्हणून. त्या आंध्र प्रदेशवाल्या लोकांची अशी मान्यता आहे, आपण म्हणूया श्रद्धेमध्ये, की तिथे जटायू आणि रावणाचं युद्ध झालं. आता एकदा युद्ध झाल्यानंतर त्यांना हे पण कळतं की ह्या दगडावरून जटायून उडी मारलं, तुम्ही म्हणताय ना पाऊल दिसलं तसं, आणि तिथे रावणानं असं केलं, सगळं तिथे मिळतं. आता तिथून जर राम लक्ष्मणाला जर गोदावरीच्या किनाऱ्यावर जायचं असेल ना तर 120 किलोमीटर जाऊन करावं लागेल. त्यांनी दुसरी नदी शोधली असती तिथली जवळची. तर काय होतं, श्रद्धेमध्ये तुम्ही एकदा ती एखादी जागा ठरवलीत ना की बाकीच्या ज्या, सायन्समध्ये सुद्धा असं आहे ऍक्च्युली, बाय द वे, सायन्समध्ये असं म्हटलं जातं की वन्स यू डिसाईड की हाच सिद्धांत, त्याच्याकरता जो पूरक पुरावा असतो ना तो तुम्हाला दिसायला लागतो. किंवा साध्या भाषेत सांगायचं तर रात्री तुम्ही बसलाय काळोख्या रात्री आणि बाहेर बघताय आणि भूत आहे म्हटल्यानंतर हो हो मला दिसतंय, दुसरा म्हणतो ते दिसतंय का डोकं. हा, तसं तर आपण ढगांचा खेळ लहानपणी खेळायचो की या ढगात काय दिसतं, कोणाला वाघ दिसतो, कोणाला शंकर दिसतो, कोणाला गणपती दिसतो, असंही होतं. आणि तुम्ही म्हणालात की आता गणपती दिसतोय तर म्हणतो अच्छा कुठे, मग तुम्ही म्हणता हे बघ हे दिसते ती सोंड, किंवा त्याला पण ती दिसायला लागते. तसं थोडंसं आहे ते, म्हणजे श्रद्धेमध्ये तुम्हाला अनेक ठिकाणी होऊ शकतं, पण नाहीतर तसं काही नाही. मी श्रीलंकेचा संबंध नाही. आता श्रीलंकेमध्ये तशा तुम्ही जसं पाय म्हणालात आणखी अशा काही गोष्टी मिळतात का, तर मिळतात ना, पण त्या तुम्हाला कुठेही मिळू शकते. आता उदाहरणार्थ पंचवटी, तुम्हाला मी जर पंचवटी विचारलं तर तुम्ही कुठे सांगाल, तुमच्या माहितीप्रमाणे नाशिक सांगाल. पण तुम्हाला माहिती आहे का, जसं लेपाक्षी ही दुसरी जागा आहे तशीच पंचवटी ही एक ओरिसामध्ये पण आहे, ओरिसा आंध्र प्रदेशच्या बॉर्डरवर. हो, आणि तिथं गेल्यावर त्यांना जे पंचवटीत दिसायला पाहिजे, जी वाल्मिकी रामायणातली वर्णन आहेत, म्हणजे काय आहे, एक नदी आहे, वृक्ष आहेत, आता ते पर्वत आहेत, हे तुम्हाला कुठे मिळू शकतात ना, ते कुठेही हा. तर त्यातून शोधून काढण्याकरता आपल्याला मूळ ग्रंथाचा आधार घ्यावा लागतो, दिशांचा आधार घ्यावा लागतो, इतर पुरावे बघावे लागतात. त्या गोष्टीकडे आपण येऊच या. पण मग हनुमानाची कथा काय आहे पुढे, आणि खरंच तो इतका उडू शकत होता का की त्याने अख्खा पर्वत, संजीवनी बुटीसाठी अख्खा पर्वत उचलून आणला होता
लक्ष्मणाला वाचवण्यासाठी. बरोबर. ती कथा आपण ऐकलेली आहे. हो. त्या कथेविषयी काय तुम्हाला? ओके, तर त्यात दोन गोष्टी. एक, तो उडू शकत होता का? तर त्याच्याकडे वाल्मिकी रामायणात तसं लिहिलेलं आहे हे सोडून माझ्याकडे दुसरा काही पुरावा नाही. ओके, सो आपल्याला अनलेस काहीतरी दुसऱ्या एका माणसानं पुरावा आणलं, मी मगाशी म्हटलं तसं प्रमाण अनुपपत्ती उपपत्तीभ्याम असं सूत्र आहे की ज्याचा पुरावा आपल्याकडे उपलब्धच नाही त्याचा उपयोग, जो उपलब्ध नाही त्याचा उपयोग काही सिद्ध करायलाही होत नाही, पण काही असिद्ध करायलाही होत नाही. हे सगळ्यात महत्वाचं. सो तो आपण विषय सोडूया, जेवढं रामायणात लिहिलं तेवढंच. पण हे वर्णन आहे की जेव्हा राम लक्ष्मणांना इंद्रजित त्या ह्याच्यामध्ये फासामध्ये टाकतो, म्हणजे पाशामध्ये टाकतो, तेव्हा जांबवान येतो. तो म्हणतो की जर असं बरेच राम लक्ष्मणाबरोबर बरेच जण धारातीर्थी पडल्यासारखे असतात, बेशुद्ध असतात. तो म्हणतो की जर हनुमान अजून जर असेल तर आपण वाचलो, नाही तर आपलं काही धडगत नाही. मग हनुमान असतो, तो जाऊन आणतो. आता तो पूर्ण म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, पर्वत आणतो म्हणजे काय माहितीये का, हे परत एम्बेलिशमेंट आहे. म्हणजे हे माझं मत आहे आणि मी ज्यांना गुरु समान मानतो असं वर्तकांनी म्हटलेलं तसं आहे, पद्माकर विष्णू वर्तकांनी, की जसं समजा स्त्रियांनी आपल्या पतीनं जर मंडईत पाठवलं की पाहुणे येणार आहेत, 10 पाहुणे येणार आहेत, भाजी घेऊन ये वेगवेगळ्या प्रकारची, तर ते पुरुषांना काय कळतं असं नाही. मग काय करतात, ते जातात, म्हणतात 1 किलो हे द्या, 1 किलो हे द्या म्हणून. मग ते आल्यानंतर घरी स्त्री म्हणू शकते काय मंडईचं उचलून आणली का, हे जसं आपण अलंकारिक भाषेत म्हणतो तशा प्रकारचं आहे. आणि ते वर्णन दिलेलं आहे. म्हणजे तो तिथे जातो, त्याला ते वर्णन केलेलं आहे जांबवानानं कोणती आण म्हणून, पण त्याला ते कळत नाही. ते सगळ्याच चकाकतायत, अनेक वेगवेगळ्याच चकाकतायत असं वर्णन आहे. तो सगळ्याच त्या घेतो आणि येतो. त्याला आपण ते सगळं पर्वतच आणला उचलून, मंडईच उचलून आणली, अशा पद्धतीचं असावं असं वर्तकांनी केलेलं आहे. आणि त्याच्याशी मला ते मान्य आहे. हा, म्हणजे थोडं अलंकारित एक्झॅजरेशन मेटाफर. हा, आता तुम्हाला दुसरं सांगतो, म्हणजे हा माणूसच आहे हनुमानाचं. तर तो अशोक वनात जेव्हा जातो आणि तो झाडावर लपून बसतो, रावण तिला भेटायला येतो आणि तो ते कन्व्हिन्स करायचा तो प्रयत्न करतोय, तर तो परत लपून राहतो. रावण निघून गेल्यानंतर थोड्या वेळानं तो म्हणतो आता मी जाऊन सीतेला भेटतो. तर तो भेटताना विचार करतो की त्याला पोझिशनिंग करायला हवे ना, मी काय सांगणार ओळख वगैरे. तर म्हणतो तो आधी मी तिच्याशी सीतेशी कसा बोलू. सीतेला तो भेटला नाही ना आधी कधी, असं फक्त त्याने आकाशातून वरून जाताना ते एकदा बघितलेलं आहे कोणतरी, ते काही बघितलेलं नसेल, आवाज ऐकला असेल. तर म्हणतो की मी सीतेशी, आधी तो विचार करतो मी सीतेशी संस्कृतमध्ये बोलेन. म्हणजे हनुमानाला संस्कृत येत होतं, सीतेलाही संस्कृत येत होतं, याचाच अर्थ संस्कृत तेवढी जुनी पण आहे. पण तो म्हणतो ऑन अ सेकंड थॉट, मी जर संस्कृतमध्ये बोललो तर कदाचित तिला असा संशय येईल की हा रावण वेगळं रूप घेऊन आलाय का, म्हणजे त्याचं काहीतरी वेगळं रूप होतं, हेही खरं. रावण घेऊ शकायचा ना, असं आपण रावणही घेऊ शकायचा, बरोबर. आणि हनुमानानं घेतलं तर सुद्धा थोडंसं वेगळं रूप आहे असं झालं. पण आणखी एक गोष्ट कळली का, म्हणजे रावण पण संस्कृत बोलू शकत होता, हे लक्षात घेण्याची गोष्ट आहे. तो म्हणतो तसं नाही करत मी. आणि किती इंटरेस्टिंग आहे बघा, हा हनुमान कुठचा आहे, हम्पी बेलारी, म्हणजे कर्नाटकचा आहे आपल्या सध्याच्या भाषेमध्ये. तो म्हणतो की जो अयोध्या किंवा मिथिला इथला जो लोकल डायलेक्ट आहे, त्या तो मैथिली किंवा अवधी म्हणत नाहीये तो, पण तिथला जो लोकल डायलेक्ट आहे त्यामध्ये मी सीतेशी संवाद करेन. मग तिला कळेल की हा कदाचित रावणाला येत नसेल असं करून. आणि म्हणून तो तिथल्या लोकल डायलेक्टमध्ये कर्नाटकचा मनुष्य बोलतोय. आता आपण भाषेवर नुसती युद्ध करतो उगाच. बेस्ट म्हणजे सगळ्यांनी सगळ्या भाषा शिकून घ्या ना, तुमचे ब्रेनचे सेल्स पण, न्यूरॉन्स पण जास्त निर्माण होतील. आणि मग तो तिच्याशी त्या ह्याच्यामध्ये बोलतोय आणि तो बोलतोय. आणि ते सगळे म्हणजे मानवच आहेत, राक्षसही मानव आहेत. तिथे सगळे ब्रह्म राक्षस म्हटलेलं आहे, म्हणजे तिथे राक्षसातले ब्राह्मण ते वेदाचा उद्घोष करतायत. आता आपण नाही का म्हणू की अच्छा हे कोण, आपण दक्षिणमध्ये गेलो हे मद्रासी ब्राह्मणांचा यज्ञ चाललाय असं आपण म्हणू ना सहजपणे. त्यात काही कुणाला खाली लेखणं वर लेखणं हा उद्देश नाहीये. तिथले तामिळ ब्राह्मण, मल्याळी ब्राह्मण, गुजराती ब्राह्मण असं आपण म्हणू ना यज्ञ करतायत, तसं आहे ते शब्द. म्हणजे ते राक्षस नव्हते, आपण शिंग नव्हती. मी आता तरी शिंग हे आपण टेलिव्हिजन राक्षस म्हणजे थोडेसे काने, मग ते शिंगण, मग त्यांना दात आणि असं ते त्यांना तशी शिंग नव्हती आणि रावणाला 10 तोंड नव्हती. तो दशग्रीव म्हणजे असं पॉलिग्लॉट म्हणजे अनेक जिभा असं आपण म्हणतो का, नाही, त्याला अनेक भाषा येतात. पॉलिमॅथ म्हणजे अनेक विषयामध्ये एक्सपर्ट, अनेक विषयामध्ये ज्ञानी. मग तो तसा त्याला ते 10 तोंड, तो तेवढा ज्ञानी, तेवढा वेगळा ज्ञानी होता. आणि त्याची ते 10 तोंडांचं सुद्धा जे वर्णन येतं ते केव्हा येतं, तो काहीतरी विशेष कृत्य करतोय, म्हणजे तपश्चर्या करून तो शिवाचं ते कैलास उचलायचा प्रयत्न करतोय, युद्धामध्ये येतं. पण जेव्हा तो हनुमान जेव्हा त्याला बघतो की आपल्या त्या राज सिंहा काय म्हणूया, बेड म्हणूया आपण, त्याचा जो मंचक आहे त्याच्यावर तो झोपलाय, तेव्हा हनुमान जे बघतो तर एकच तोंड आणि 2च हात आहेत आणि 2च डोळे आहेत त्याला.
सर अजून एक प्रथा आपण अशी बघतो की दसऱ्याच्या दिवशी की रामाने दसऱ्याच्या दिवशी मारलं ते 10 दिवस युद्ध चालू होतं. म्हणून आपल्याकडे अनेक ठिकाणी तो रावण उंच बांधतात आणि मग खालनं बाण सोडला जातो. ही प्रथा आहे असं म्हटलं जातं. तुम्ही खरंच अशी प्रथा आहे आणि खरंच हे घडलं होतं का दसऱ्याच्या दिवशी? अच्छा, तर दोन गोष्टी, ही खरोखर प्रथा आहे का किंवा ती किती जुनी आहे, आणि मग तो दसऱ्याच्या दिवशीच रामानं रावणाला मारलं का. तर ती प्रथा किती जुनी आहे हे मला सुद्धा माहिती नाही, पण ती अनेक काळ चालू आहे. उदाहरणार्थ भारतामधून ब्रिटिश लोकांनी, म्हणजे बेसिकली ती स्लेव्हरीच होती, फक्त त्यांनी स्लेव्हरी मुक्त केली म्हणून त्याला त्यांनी इंडेंचर्ड लेबर असं गोंडस नाव दिलं. स्लेव्हरीपेक्षा वाईट होतं ते. तर आपल्याकडून ते लोक घेऊन गेले, ती मोठी कथा आहे, पण त्यात मी जात नाही. शेवटी त्यांना कळलं की बिहारची लोक त्यांना परफेक्ट मॅच झाली. बाकी त्यांनी अनेक भारतातले लोक प्रयत्न केले, तामिळनाडूचे लोक घेऊन गेले, केरळचे, ते त्यांना काम त्यांना जमलं नाही, म्हणजे त्यांना जे ब्रिटिशांना हवे होते तसे. तर बिहारच्या लोकांना, बिहार, उत्तर प्रदेश या लोकांना ते बऱ्याच ठिकाणी घेऊन गेले. नंतर गुजरातचे लोक सुद्धा फिजीमध्ये, पूर्ण आपलं काय म्हणतो कॅरेबियन, साऊथ आफ्रिका, वेस्ट इंडिज, कॅरेबियनमध्ये. तर आता त्रिनिदादच्या प्रोफेसर आहेत माझ्याबरोबरच्या ओळखीच्या, तर त्या म्हणाल्या की अक्षरशः त्यांना म्हणजे स्लेव्ह सारखंच ट्रीट केलं होतं, पण तरी सुद्धा त्यांनी स्वतःचा जो आपली संस्कृती ती कशी जपून ठेवली, त्याच्यामध्ये भगवान राम आणि रामायण आणि तुलसीदासांचं रामायण सुद्धा, म्हणजे मागचे 500 वर्ष घेऊया, ह्याचा प्रचंड मोठा त्याच्यामध्ये भाग आहे की ते म्हणजे त्रिनिदादमध्ये अजूनही करतात आणि अनेक ठिकाणी करतात की मोठं फुटबॉल सारखं ग्राउंड किंवा क्रिकेटचं ग्राउंड बघा, तिथे ते एका ठिकाणी वर उत्तरेला असं दाखवून अयोध्या सुरू करतात आणि पूर्ण रामायण ते करतात. म्हणजे तिथे ते राम जन्म झाला, मग रामानं हे केलं, विश्वामित्र आले, तिथे सगळं ताटिकाला मारलं, तिथून मग तो आपल्या कुठे मंदाकिनीच्या तिथे आला चित्रकूट पर्वतावर, तिथून तो मध्ये फिरतोय दंडकारण्यामध्ये, मग सीतेचं हे झालं, असं ते अक्षरशः ग्राउंडवर ड्रामा करतो ना, महानाट्य केल्यासारखं तसं ते मुव्हिंग करतात. आणि ते म्हणे त्यांना ते एक दिवस त्यांनी अगदी धरणं धरून ती परवानगी मागून काढली की आम्हाला तो एक दिवस मिळाला पाहिजे, आणि त्यावेळी ते करायचे. तो काही काळ 1800 मध्ये ते घेऊन गेले, तेव्हापासून ते चालू आहे त्यांच्याकडे, अजूनही तो फार सुंदर प्रकार असतो. आता दुसऱ्या भागाकडे येऊया की ऐतिहासिकदृष्ट्या भगवान रामाने रावणाला विजयादशमी दसऱ्याच्या दिवशी मारलं का, तर त्याचं उत्तर चक्क नाही असं आहे वाल्मिकी रामायणाप्रमाणे. म्हणजे मारलंय खरं, पण त्या दिवशी नाही, दसऱ्याच्या दिवशी नाही. हा, दसऱ्याच्या दिवशी नाही. आता दसऱ्याचं का हे आधी सांगतो आणि मग आपण केव्हा मारलं ते बघू. तर दसऱ्याचं अशा करता की आपल्याकडे आपली संस्कृती इतकी जुनी आहे. मी आता आपण वेळ नाही म्हणून गेलो, 70,000 वर्षापर्यंत मी सांगतो, आणि मग कोणी म्हणतो की याच्या मागे आहे का, तर म्हटलं माझ्याबरोबर संशोधन करणारे रूपा भाटी म्हणून आहे, त्या 2,10,000 वर्षापर्यंत ऋग्वेदातले रेफरन्स सांगतात, आणि त्याच्या मागेही असेल, पुराणातले रेफरन्सही जाऊ शकते. पण आता आपण एवढंच घेऊया. तर दसरा आपण का करतो, आपल्याकडे एवढी संस्कृती जुनी आहे की आपण सगळे त्यातले ज्या गोष्टी झालेल्या त्या जर साजऱ्या करायला गेलो तर काही आपल्याला कामावर जायला सगळेच दिवस सुट्टीचे होतील. म्हणून त्या दसऱ्याच्या दिवसाबरोबर किंवा असे जे आपले विशेष दिवस आहेत, दिवाळीचा दिवस घेऊया, गुढीपाडव्याचा दिवस घेऊया, याच्याशी अनेक गोष्टी आणलेल्या आहेत. आता गुढीपाडव्याच्या संदर्भात सुद्धा अनेक गोष्टी आणलेल्या आहेत की त्याच दिवशी त्यांनी महाभारतामध्ये ती शस्त्र काढली वगैरे आपण असं म्हणतो, किंवा दसऱ्याच्या दिवशी काढली असते, बरोबर बरोबर. तर ते दसऱ्याच्या दिवशी नाही काढलेले ती शस्त्र, तो वेगळाच आहे, तो वसंत ऋतूमधला एक हे आहे. तर तसं वसंत म्हणजे पूर्ण सीझनही बदलला, आणि सीझन तर तो बदलतोच वेगळ्या कारणामुळे. पण तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो की वाल्मिकी रामायणातल्या अगदी तंतोतंत, म्हणजे ज्याला प्रिसाइज आणि ॲक्युरेट आपण पुरावे म्हणतो, त्याप्रमाणे जमणाऱ्या पुराव्यावरून भगवान रामानं रावणाला जो मारलं, तो जो तारीख येते ती चैत्र अमावास्या, म्हणजे चैत्र पौर्णिमेनंतर 15 दिवसांनी. आणि दुसरी पुढची मजा सांगतो, चैत्र महिना, पण रामायण जेव्हा झालं 14,000 वर्षापूर्वी, तेव्हा तो शरद ऋतू आहे, वसंत ऋतू. हा, ही खगोलशास्त्राची मजा आहे. तो शरद ऋतू आहे. हा, चैत्र महिना हा शरद ऋतूत येतोय, म्हणूनच 14,000 वर्षापूर्वी. म्हणजे आपण ते कसं काढलं, आपण जेव्हा त्याच्यामध्ये डिस्कस करू तेव्हा मी तुम्हाला सांगेन ते का असं झालं, पण ती गोष्ट झाली. तर चैत्र अमावास्या म्हणजे चैत्राचा शेवटचा दिवस. आणि आपण दुसरं काय साजरं करतो, म्हणजे तुमच्या दृष्टीनं आपण भगवान रामाचं अयोध्येला परत येणं केव्हा साजरं करतो? आता बरेच जण असं म्हणतात की दिवाळी, पण माझ्या माहितीप्रमाणे जे माझ्या आई बाबांनी मला शिकवले ते पाडवा, म्हणजे चैत्र पाडवा. बरोबर. तुम्ही जर चैत्र अमावास्या म्हणतो 15 दिवस आधी चैत्र पाडवा, बरोबर. चैत्र पाडव्याला तो आला म्हणून त्या गुढी उभारल्या जातात त्याच्या.
म्हणजे अयोध्येत गुढ्या उभारल्या होत्या त्यांच्या स्वागतासाठी. ठीक आहे. सो मी त्याचं आधी उत्तर देतो, दोन ह्या गोष्टी केव्हा झाल्या, आणि आपण मग तुम्हाला गुढीपाडव्याची मला रिमाइंड करा. मला एवढंच सांगायचं आहे की गुढीपाडवा म्हणजे तो एक्झॅक्टली नाव तेव्हा नसेल, तर फक्त मराठीच लोक गुढीपाडवा म्हणतात, पण तो जो सण आहे किंवा तो ज्या पद्धतीनं साजरा केला जातो, नववर्षाची सुरुवात म्हणजे बांबूची हे घ्यायचं, त्याच्यावर हे कलश करायचं, पूजन करायचं, रांगोळी काढायची, हा जो सण आहे हा कमीत कमी 14,000 वर्षापासून चालत आलेला सण आहे. त्याच्यावर तुम्ही मला नंतर आठवण करा, मग मी तुम्हाला सांगतो. आपण चैत्र अमावस्येला रामानं रावणाला मारलं, हे अगदी तुम्हाला वाल्मिकी रामायणातल्या पुराव्यावरून मिळतं. त्यानंतर काय पुढचं वर्णन काय होतं, मग रावणाचं सगळं अंत्यसंस्कार झाले. त्याच्यानंतर विभीषण म्हणतो की अरे प्लीज आता तू लंकेमध्ये आत ये आणि माझा पाहुणचार घे. राम म्हणतो मला कोणत्याही शहरामध्ये मी प्रवेश करणार नाही आणि मला लगेच जायचंय, माझी भरत वाट बघतोय. ते जेव्हा तो सांगतो तेव्हा विभीषण अगदी सहजपणे सांगतो. एकाच आपल्या ह्याच्यामध्ये आपण पुष्पक विमानाचं घेऊया. तो म्हणतो अरे काही काळजी करू नको, आपल्याकडे पुष्पक विमान आहे. म्हणजे आता ही लंका कुठची माहितीये का, विषुववृत्तावर, म्हणजे आपल्याकडनं जर वरून स्ट्रेट लाईन काढली, कुरुक्षेत्रामधून जाणारी, उज्जैनमधून जाणारी लाईन काढली, ती मेंगलोरच्या आसपास ती समुद्रात जाईल, अशी इमॅजिनरी लाईन. ती पुढे खाली जेव्हा जाईल, तर आत्ता ज्याला आपण मले किंवा काय म्हणतो आपण त्याला, मालदीव किंवा माले तो देश आहे ना, माले, त्याच्या पूर्वेला, थोडंसं पूर्वेला अशी जी जागा आहे जिथे आता काही नाही, फक्त खोल समुद्र आहे, ती रामायणातल्या लंकेची जागा आहे सगळ्या पुराव्यानुसार. तिथे पूर्वी काहीतरी होतं, आता ते नाही. तर तिथूनच बरोबर कन्याकुमारीपर्यंत अंदाजाने तुम्ही काढलं तर ते 1,000 किलोमीटर अंतर बनतं, 100 योजना मालेपासून कन्याकुमारीपर्यंत. आणि ते सगळं त्याची जी वर्णन आहे तीच सगळी वाल्मिकी रामायणाला मॅच होतात. पण मला सांगायचंय असं की तिथपासून ते अयोध्येपर्यंत यायचंय. आणि विभीषण सांगतोय अरे काळजी करू नकोस, आपल्याकडे पुष्पक विमान आहे, सूर्योदयानंतर निघालास की सूर्यास्ताच्या आत तिथे पोचशील. म्हणजे सध्याचं इंडिगो घ्या तुम्ही असं केल्यासारखं. आणि ते नॉनस्टॉप नाहीये, कारण ते किष्किंधेला थांबले. किष्किंधेला थांबलून सगळे आता परत बघा, वानर स्त्रिया सगळं नटाफटा करून आल्या बसायला त्याच्यामध्ये. आणि त्यावेळेस असं बसतं, त्यांनी असं वर्णन आहे की त्यांनी पुष्पक विमानाला प्रदक्षिणा घातली आणि आत बसल्या. आता सुद्धा आपण बरेच लोक गाडी सुरू करण्यापेक्षा नमस्कार करतो ना, तसं आहे. त्याच्यामध्ये काय प्रदक्षिणा का घातली म्हणायचं गरज नाही. सो वन स्टॉप घेऊन सुद्धा ते परत भारद्वाज ऋषींच्या आश्रमामध्ये संध्याकाळपर्यंत पोहोचले. सो तो जो दिवस होता, त्या दिवशी तो हनुमानाला पुढे पाठवतो भरताला भेटायला वगैरे. तर तो सांगतोय की हा आज पंचमीचा दिवस आहे आणि तू जाऊन भरताला भेट, हनुमानाला सांगतो, आणि त्याला सांग की उद्या मी तुला पुष्य नक्षत्रावर, म्हणजे राम तुला पुष्य नक्षत्रावर भेटेल. आणि हे जेव्हा तुम्ही सगळं एकत्र आणता, तो दिवस येतो वैशाख शुक्ल षष्ठी, म्हणजे भगवान राम जेव्हा परत आले अयोध्येला. किंवा आत्ताच्या ह्याच्यामध्ये जर आपल्याला काढायचं असेल तर 13 जानेवारी 12,208 BCE, म्हणजे संक्रांतीचा आदला दिवस झाला. पण त्याच्याशी आता काही संबंध लावू नका बरं, आत्ता आपल्याला लोकांना समजायला. करेक्ट. हा, आता नाही तर हे ऐकून लोक म्हणतील संक्रांतीच्या दिवशी आला. म्हणजे पण आपण पाडवा कधी करतो, आणि नॉर्थ मध्ये तर असं म्हटलं जातं की दिवाळीतच राम परत आला म्हणून तेव्हाचा पाडवा आहे, म्हणून तर ते बायकोला, ते नवऱ्याला ओवाळते बायको, आणि बरोबर. आणि तोच वेगळा पाडवा आहे माहितीये ना, कार्तिक शुक्लचा पाडवा आहे. आणि गुढ्या उभारणं, काही जर आनंदोत्सव झाला, काही विजय मिळवून आल्यानंतर गुढ्या उभारणं ही पद्धत होती. मग ती पद्धत असल्यामुळे आपण त्याचा गुढीचा संबंध लावला आणि आम्ही म्हटलं की गुढी पाडव्यालाच ते परत आले असते, असं असेल. पण आता तुम्हाला गुढी पाडव्याचं सांगतो की 1 वर्ष संपणं आणि नवीन वर्ष सुरू होणं, याचा जो एक जो उत्सव असायचा, तो उत्सव आता बाकी फारसा कुठे राहिला नाही. पण आपल्याला कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रामध्येच ते मिळतं जनरली, तर ते उगादी म्हणतात. पण ते तसाच साजरा करतात परत करून. बाकी ठिकाणी करतात नववर्ष म्हणून, पण तशा पद्धतीनं नाही. याची वर्णनं म्हणजे असं वर पोल करणं, त्याच्यावर हे करणं, त्याला माळा घालणं आणि असं करणं, आणि ते झाल्यानंतर तो परत पोल काढणं, याची वर्णनं वाल्मिकी रामायणात येतात. आणि त्यावेळी आता मी तुम्हाला काय सांगितलं, तेव्हा ते वसंत ऋतूतच करत होते, पण महिना वेगळा. कारण जर चैत्र शरद ऋतूत येत असेल, मी तुमची टेस्ट घेऊ का नको, तर वसंत ऋतूमध्ये कोणता महिना येईल साधारण, आत्ता जातो त्याच्या बरोबर उलट करायचंय. चैत्र महिना येत होता त्याच्याबरोबर, म्हणजे भाद्रपद तिथे नाही, आता आपण झाला, मग चैत्रला. हा, म्हणजे आता आपण जेव्हा विजयादशमी होते तेव्हाच तो चैत्र येत होता, असं झालं ना, शरद ऋतू. मग आता आत्ताचा जो महिना आहे तो तिकडे घेऊन जायचं,
180 डिग्री. आत्ता आपला विजयादशमी कोणत्या महिन्यात येते? नाही, इंग्लिश झाला, मराठी अश्विन. अश्विन. हा, रामायणामध्ये तुम्हाला अशी वर्णनं मिळतात की वसंत ऋतूमध्ये अश्विनाचा महिना होता. वयम अश्वायुजे मासी कालसंख्या व्यवस्थिता प्रस्थिता सोपी चातित किमत कार्यमुत्तरम. आता हा वसंत ऋतू येऊन गेला, त्याचा अश्विनाचा महिना तोही निघून चालला. हा अंगद म्हणतोय अजूनही आपल्याला सीता मिळाली नाही, आपण आपलं कार्य कसं संपन्न करणार? रामायणाच्या वेळी अश्विनाचा महिना हा वसंत ऋतूमध्ये येतोय, चैत्राचा महिना शरद ऋतूमध्ये येतोय. म्हणजे सर तुम्हाला असं म्हणायचं आहे इतक्या वर्षांनंतर महिन्याचं म्हणजे ऋतूंचं चक्र, महिन्याचं चक्र पण बदलत जातं? ऋतूचं चक्र आहे तेच आहे, पण सूर्याची नक्षत्र सापेक्ष पद्धत बदलल्यामुळे आणि सूर्याच्या बरोबर विरुद्ध जागी पौर्णिमा असते आणि त्या नक्षत्रावरून आपण त्या महिन्याचं नाव ठरवतो. म्हणून मराठी महिना आपण म्हणूया साध्या भाषेमध्ये चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ हे साधारण 2000 वर्षांनी किंवा अगदी प्रिसाईज नंबर हवा असता तर 2160 वर्षांनी ते ऋतूच्या संबंधामध्ये ऋतू सापेक्ष 1 महिन्यानी बदलतात. आता 6 महिन्याचा बदल झालाय, 2000 वर्ष लागतात 1 महिना बदलायला. 6 दूण 12, साधारण 12,000 वर्ष मागे जायला पाहिजे आपल्याला, कारण बरोबर तसं विरुद्ध झालेलं. आता सर आम्हाला एक सर्वसामान्य लोकांना रामायणातली 10 फॅक्ट्स जे खरंच आमची सगळ्यांची झोप उडवू शकतात. अच्छा, मी फॅक्ट सांगतो, झोप उडते की नाही हे तुम्ही ठरवा. आता आपण खगोलशास्त्राची सुरुवात करू, कारण त्यामुळे 14,000 कसं आलं हे कळेल. आता आकाशामध्ये तुम्ही ध्रुवतारा बघितलाय रात्रीच्या वेळी? आता मुंबईत जरा कठीण जातं, पण उत्तरेकडचा हा म्हणजे तो तारा असा रात्रभर तिथेच असतो आणि बाकी सगळे तारे असे दिसतात. त्याला आपण काय म्हणतो? ध्रुव मत्स्य म्हणतो. म्हणजे आपण साध्या भाषेत ध्रुवताराच म्हणतो, पण ध्रुव मत्स्य खगोलशास्त्राच्या टेक्निकल भाषेमध्ये, कारण तिथे असा करून तो असा एक मत्स्याचा शेप होतो छोटासा, त्याला इंग्लिशमध्ये पोलारिस म्हणतात. आता तुम्ही हे केलंय का की ध्रुव तारा, ध्रुव बाळाची कथा, ध्रुव बदलत नाही, अढळ आहे. पण तो अढळ आहे म्हणजे काय? एक आपल्या 4-5 जनरेशन करता अढळ आहे. ऍक्च्युअली तो 1000, 2000, 3000 वर्ष तोच असतो, पण तो सतत अढळ आहे का? तर खगोलशास्त्राप्रमाणे अजिबात नाही. तो म्हणजे ते जे पृथ्वीचा जो अक्ष आहे ना, तो असा एक पूर्ण फेरा मारतो. म्हणजे रोजचं फेरी नाही म्हणते, 24 तासातली फेरी म्हणत नाहीये आणि सूर्याभोवतीची 1 वर्षातली फेरी म्हणत नाही, ते चालूच आहे. ते चालू असताना जो पृथ्वीचा अक्ष असा जो असतो तो ऑलमोस्ट स्थिरच आहे, पण तो अगदी अत्यंत मंद गतीनं असं फिरून असे सर्कल करतो. त्याला 26,000 वर्ष लागतात. त्यालाच आपण संपात चलन म्हणतो किंवा प्रेसेशन ऑफ द अर्थ ऍक्सिस. त्यामुळे जो पृथ्वीचा अक्ष जिथे वर दाखवत असतो तिथे जर एखादा चांगला ठळक तारा असेल त्याला आपण ध्रुवतारा म्हणतो, ते 1000-2000 वर्ष. पण तो जो अक्ष असा बदलत असेल तर तो ध्रुवतारा नाही ना बदलला की. आता तुम्हाला सनसनाटी पाहिजे तसं सांगतो. रामायणामध्ये आत्ताच आपला जो तारा आहे त्याला म्हटलेला आहे ध्रुवतारा. महाभारतामध्ये, पूर्ण महाभारतामध्ये ध्रुव ताऱ्याचा बिंदू आहे पण ध्रुव तारा नाही. याचं कारण माहितीये तुम्हाला? 5561 BC महाभारत युद्धाच्या काळी आणि त्याच्या मागे 100, 200, 500 वर्ष जा, कोणताही स्पष्ट ठळक दिसणारा तारा त्यावेळी त्या ध्रुव बिंदूशी नाही. म्हणून पूर्ण 1,00,000 श्लोकांच्या महाभारताच्या वर्णनामध्ये कधी अरे तो ध्रुवतारा बघ किती छान दिसतोय असं वर्णन कुठे येत नाही. आत्ता येईल वर्णन. आणखी एक मजा सांगतो. थुबान म्हणून 3000 BC म्हणजे 5000 वर्षापूर्वीच्या एका ताऱ्याचं वर्णन आहे. थुबान हे ग्रीक लोकांनी दिलेलं नाव आहे. पण तो शब्द कुठून गेलाय माहितीये तुम्हाला? म्हणजे जिथं जाल तेवढं परत तुम्हाला भारतच, ऑल रोड्स लीड टू भारत असं आहे. मूळ शब्द ध्रुव. आता तुम्ही जर भाषेमध्ये गेला तर ध्रुव ज्यांना म्हणतात ते धूब म्हणतात, धुब असं म्हणतात, ध्रुब असं म्हणतात. तो धचा त व्हायला ज्यांना लिंग्विस्टिक्स कळतं त्याला आपण हे म्हणतो कॉग्नेट्स म्हणतो. तो धचा थ एकदम सोपा होतो. तो थुब. आणि जसं योगीवर टिंब दिल्यानंतर योगीन असं जुनं ट्रान्सलेट मिळतं ना, तसं ते थुबान झालेलं आहे. म्हणजे 3000 BC 5000 वर्षापूर्वीचा जो ध्रुवतारा ग्रीकांना माहिती आहे ह्याची माहिती सुद्धा भारतातून गेलेली आहे. म्हणजे भारतातले लोक सुद्धा गेले असतील आणि त्याचाही पुरावा आपल्याला सांगता येतो, तो आपण महाभारतात बघू. सो एक असं. आता हे एवढ्या करता लांब घेऊन का सांगितलं मी? रामायणामध्ये रामायणाच्या काळातला ध्रुवतारा कोणता याचं स्पष्ट वर्णन वाल्मिकी रामायणामध्ये आहे. आणि ते वर्णन तुम्ही वाचलं की बाकी काही करायची गरज नाही. ताबडतोब इथून निघून पहिला जो स्टॉप घ्यायचा मागे भूतकाळामध्ये जाताना तो म्हणजे 12,000 BC किंवा टू बी प्रिसाईज 12,048 BC. तो श्लोक असा आहे. ब्रह्म राशीर विशुद्धश्च शुद्धाश्च परमर्षया अर्चिष्मंत प्रकाशन्ते ध्रुवम सर्वे प्रदक्षिणम. सप्तर्षी
ह्या अत्यंत तेजस्वी ब्रह्मराशी या नावाच्या ध्रुव ताऱ्याभोवती फेरी मारतायत असं लक्ष्मण रामाला सांगतोय. तो ब्रह्मराशी म्हणजेच अभिजित, म्हणजेच इंग्लिश मधला व्हेगा. आणि तो आत्तापासून आपण मागे जाऊन बघायचं असेल तो ध्रुवतारा केव्हा होता बाबा, तर त्याचं उत्तर 12,000 BC. म्हणजे हा एकच पुरावा नाही, पण हा अगदी सगळ्यात सेन्सेशनल पुरावा. दुसरी अशी इंटरेस्टिंग गोष्ट होती, तो जेव्हा ध्रुवतारा होतो तेव्हा बरोबर दक्षिण गोलार्धामध्ये अगस्त्य म्हणून जो आपण नाव म्हणतो, म्हणजे तारा, ऋषी म्हणत नाहीये, ऋषीवरून ते नाव दिलं गेलं, त्याचं ताऱ्याला इंग्लिशमध्ये कॅनोपस म्हणतात. जेव्हा इकडे ब्रह्मराशी अभिजित जेव्हा ध्रुवतारा होतो त्याच वेळी तो तिकडे ध्रुवतारा होतो दक्षिण गोलार्धात. आणि त्याचं वैशिष्ट्य काय, दक्षिण गोलार्धातल्या ध्रुवताऱ्याचं आपल्या दृष्टीनं, भारतातल्या माणसाच्या दृष्टीनं वैशिष्ट्य हे, तो जेव्हा एखादा तारा ध्रुवतारा होतो दक्षिण गोलार्धात तेव्हा तो आपल्याला सगळ्या भारतातून दिसत नाही. आत्ता तुम्हाला अगस्त्याचा तारा म्हणजे कॅनोपसचा तारा दिल्लीतूनही दिसतो, कुरुक्षेत्रातूनही दिसतो, मुंबईतून दिसतो, अर्थात सगळीकडून दिसतो. रामायणामध्ये असं वर्णन आहे, सुग्रीव जेव्हा सगळ्या 4 वानर पार्टीनं सांगतोय की तुम्ही दक्षिणेकडे जाणारे कसे जा, तो म्हणतो की असं असं जा, हे करा, कावेरी गोदावरी सगळ्या क्रॉस करत जा. ताम्रपर्णी म्हणजे अगदी तुम्हाला माहित असेल तर अगदी खालची तामिळनाडूतली नदी आहे. त्यानंतर तो म्हणतो त्यानंतर तुम्ही महेंद्र पर्वताजवळ जा, जो आत्ताही महेंद्र पर्वत तुम्हाला दिसतो तामिळनाडू केरळच्या बॉर्डरवर, त्याच्यावर चढलात की तुम्हाला अगस्त्य दिसेल, तोपर्यंत दिसणार नाही, कारण तो ध्रुव तारा झालेला आहे दक्षिण गोलार्धातला. हे 2 पुरावे घेतले तरी 12,000 BC तुम्हाला कळतं. म्हणजे हे ऍस्ट्रॉनॉमीच्या दृष्टीने सेन्सेशनल. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की चैत्र शरद ऋतूत गेलाय, त्याची वर्णनं सुंदर आहेत. आपल्याकडे पाऊस पडून गेल्यानंतर सगळीकडे फुलं आणि हिरवं गार असतं की नाही. चैत्रम श्री मानयम मास पुण्य पुष्पित कानन, सगळी वन फुलांनी भरलेली, डवरून गेलेली, असे वर्णन आहे. ते आत्ता आपल्याला वसंत ऋतूत, आपल्या वसंत ऋतूत नाही मिळत ती. त्याच्यानंतर जे नाशिकचं वर्णन आहे ऍस्ट्रॉनॉमीत संपवतो आणि आपण इतर याच्यात जाऊ, तो असं म्हणतोय परत लक्ष्मण हा ऍस्ट्रॉनॉमर आहे, खगोलशास्त्रज्ञ आहे, ॲज इफ वाल्मिकी रामायणातला. तो म्हणतोय तिथे हेमंत ऋतूमध्ये असतात आपल्या पंचवटीमध्ये, तेव्हा तो म्हणतोय निवृत्त आकाश शयना पुष्यनीता हिमारुणा. आत्ता आपला हेमंत ऋतू सुरू आहे, म्हणजे आत्ता सध्याचा आपला नोव्हेंबर डिसेंबर, आणि सूर्याचा जो सूर्यास्त होतोय तो पुष्य नक्षत्रावर होतोय. आत्ता तो पुष्य नक्षत्रावर केव्हा होतोय माहितीये, म्हणजे हेमंत ऋतूचा अंत म्हणजे 21 डिसेंबर हा अंत झाला. मोठी रात्र जी आपण मोठी रात्र, बरोबर. हा, म्हणजे तो हेमंत ऋतूचा 2 महिन्याचा काळ, कार्तिक म्हणजे आपला आत्ताचा नोव्हेंबर डिसेंबर. आत्ता पुष्य ऋतूवर सूर्यास्त व्हायची वेळ म्हणजे आत्ताची, आत्ता उन्हाळ्याचा बरोबर 6 महिने ऑपोजिट. सगळं बघा, सगळं चक्र 6 महिन्यांनी बदललेलं आहे, आणि 6 दूण 12, साधारण 12,000 वर्ष मागे. हे सगळे पुरावे ह्याच्यावरून आपल्याला काढता येतं की त्या काळामध्ये झालं. आणि मग आणि 600 असे रामायणामध्ये 600 पुरावे आहेत, असे खगोलशास्त्राचे 600 पुरावे आहेत. आणि जसं आपण शब्दकोडं सोडवतो, जिक्सॉ पझल सोडवतो एकत्र, आता हे तर म्हणजे दोन्ही रामायण महाभारत ही जिक्सॉ पझल आणि शब्दकोडं म्हणजे क्रॉसवर्ड पझल आणि जिक्सॉ पझल अशी एकत्र केलेली आहेत. आणि ती तुम्ही जर सोडवली तर उत्तर 12,209 BC रामायणाकरता येणार, 5,561 BC महाभारताकरता येणार. दुसरं कोणतंही उत्तर येऊ शकत नाही, हे तुम्हाला माहिती करता. आणि तुमच्या ऐकणाऱ्या लोकांकरता आणि जे अकॅडमिक किंवा नॉन अकॅडमिक असतील किंवा दुसरं त्यांना वाटत नाही असं नाही, मला दुसरंच वाटतं, त्यांच्याकरता ओपन चॅलेंज, ह्याच्याशिवाय येऊच शकत नाही कोणतं. आणि महाभारतामध्ये 300च्या आसपास पुरावे आहेत. पण आपण आता खगोलशास्त्राच्या बाहेरच्या 10 गोष्टी सांगायच्या म्हणून सांगतो. आता तुम्हाला आणखी काय मिळतं, एक पुष्पक विमान. आता पुष्पक विमानाची फक्त काय आपल्याकडे टेक्नॉलॉजी मॅन्युअल नाही येते, पण तुम्हाला सांगतो, आता मी सांगितलंच, एका दिवसामध्ये मालेपासून निघून अयोध्येला आपण लँड होऊ शकतो, नवीन एअरपोर्टवर. हा, मध्ये लँड होऊन आपण बेळगावला घेऊया स्टॉप असं म्हणूया आपण, आणि मग लँड होऊ शकतो. म्हणजे काहीतरी होतं. पण त्याची आणखी वर्णन अशी आहेत की जी आज आपण सगळ्यांनी प्रवास केलेला आहे, आपण हे करू शकतो की कधी ते पुष्पक विमान असं राजाच्या राजवाड्यासमोर उतरत नव्हतं, कारण जसं नाही मोठं विमान उतरू शकत, ते नेहमी कोणतंही त्याचं उतरणं गावाच्या बाहेर आहे, गावाच्या बाहेरच आहे कुठे उतरलं तर. दुसरं असं वर्णन आहे की पुष्पक विमान जेव्हा उड्डाण करत असे ते प्रचंड आवाज करत असे. आता काही लोकांना मी काही वेळा सांगतो तर त्यांनी कधी बसलेलं नसतात, ते म्हणतात आवाज करतं का विमान? तुम्ही जर त्याच्या मागे इंजिनच्या उभं राहिला तर तुम्ही काही करू शकत नाही, अशा प्रकारचं. आणखी पुढचं वर्णन की हवेच्या ह्याच्यामुळे, हवेमुळे किंवा हवेच्या करंट्समुळे ते अस्थिर होत असे. आता आपल्याला टर्ब्युलन्स सगळ्यांना कळतो. अशी सगळी वर्णनं तुम्हाला त्याची मिळतात. त्याचे जे चालवणारे लोक आहेत त्याला व्योमचर म्हटलेलं आहे, आणि त्याचं नीट ओळखता येत नसतं, तसे ते विचित्र दिसत असत.
आता हल्ली कसं झालंय, थोडं मॉडर्न झालंय, त्यामुळे पायलट आपले नॉर्मल ह्युमन बिंग सारखे दिसतात. पण जर जुन्या काळाला तुम्ही बघितलं तर ते बाकी लोक बेशुद्ध पडले ते बेशुद्ध पडता कामा नयेत म्हणून छोटी विमानामध्ये ते पहिल्यांदाच ते हे घालायचे, सगळं मास्क वगैरे घालायचे. तर सगळे वर्णन तुम्हाला तसे मिळतात. म्हणजे ते एक झालं. दुसरं म्हणजे वर्णन तर खूप आहेत. दुसरं एक असं की जेव्हा हनुमान लंकेमध्ये जातो, तो त्याचा रावणाचा राजवाडा बघतो, तिथे पुष्पक विमानही बघतो, त्याच्या संरक्षणाकरता अनेक संरक्षकही उभे आहेत. पण त्याच्याबरोबर असं वर्णन आहे की ते पुष्पक विमान आणि राजवाड्याचं संरक्षण करण्याकरता बाकी सैनिकांबरोबर 4 सुळ्यांचे हत्ती पण होते. इनफॅक्ट एक्झॅक्ट वर्णन असं येतं, तिथे संरक्षण करणारे 2 सुळ्यांचे, 3 सुळ्यांचे, 4 सुळ्यांचे हत्ती पण होते. आता एक खूप इंटरेस्टिंग आहे बघा, की आपण सगळ्यांनी झू मध्ये गेलेलो आहोत, पण 4 सुळ्यांचे हत्ती बघितलेले नाहीत. पण 4 सुळ्यांचे हत्ती होते का? 150 वर्षापर्यंत डार्विन पृथ्वी तलावर येईपर्यंत ह्याचा कोणी विचार सुद्धा केला नाही. मग ते इव्होल्युशनची थेअरी मांडल्यानंतर लोक डिग करायला लागले की आणखी काय मिळतंय जमिनीच्या खाली. आणि त्याच्यामध्ये जे मिळालेलं आहे त्याच्यामध्ये अशा अनेक हत्तीसारख्या प्राण्यांच्या दिसणे, त्याला मॅमथ्स म्हणतात, गोम्पोथेरे, स्टॉकडन, अशा अनेक व्हरायटीज आहेत. त्यातले गोम्पोथेरे घेऊया आपण. त्याला 4 सुळे असायचे. तरुण असताना तरी विशेषतः 4 सुळे असायचे, नंतर त्यातले काही पडायचे वगैरे असं. आता हे गोम्पोथेरे केव्हापासून आहेत तर मिलियन वर्षापासून आहेत. पण ते महत्वाचं नाही, ते पूर्ण नष्ट केव्हा झाले त्याचं असं आहे, 11,000 वर्षापूर्वी ते नष्ट झाले पूर्ण पृथ्वी तलावरून. त्याला यंगर ड्रायस म्हणतात. यंगर ड्रायसमध्ये फ्लोरा आणि फौना खूप नष्ट झाला, त्याच्यामध्ये ते नष्ट झाले. रामायणाचा काळ किती हजार वर्षापूर्वीचा? 14,000 वर्ष, म्हणजे 12,000 BC, 14,000 वर्षापूर्वीचा. म्हणजे तेव्हा ते होते आणि ते आपल्याला रामायणात दिसतात. आणखी अनेक गोष्टी. आता युधिष्ठिर म्हणतोय, सॉरी, सुग्रीव जेव्हा वानरांच्या 4 पार्टी करतो 4 दिशा जाण्याकरता, त्याची जी वर्णन आहेत ना, तर रामायण कुठे झालं? आत्ता जो आपला भारत आहे तो घ्या आणि मालेपर्यंत खाली आपण जाऊया, वाटल्यास माले पण घेऊन टाकूया वाजता तर, की जो भारत होईल त्याच्यामध्ये रामायण झालं, म्हणजे अयोध्येपासून आणि त्या भागापासून. पण सुग्रीवाला किती माहिती आहे? तो जो 4 पार्टीज करतो आणि पूर्व दिशेला जाणाऱ्या पश्चिम, उत्तर, दक्षिण, त्यानं तो सांगतो. आपण कसं सांगायचो आता जीपीएसच्या आधी, किंवा जीपीएस आता सांगत नाही, पण आधी आपण म्हणायचो तिथपर्यंत जा, त्या जैन मंदिराच्या तिथे राईट टर्न घे, असं जर सांगायचं. तसं तो वर्णन सांगतोय की मार्कर्स काय आहेत. त्याच्यामध्ये तो पूर्वेचं जेव्हा वर्णन करतो, म्हणजे भारत हे मध्य, तिथून सुरुवात करून तो सगळं तिथं भारताचं वर्णन करतो. कुठपर्यंत घेऊन जातोय माहितीये? तुम्ही माझं जर हे बघितलं असतं इतर पॉडकास्ट वगैरे, दक्षिण अमेरिकेपर्यंत. दक्षिण म्हणजे पूर्ण मध्ये, म्हणजे आपण थायलंड घेऊया, इंडोनेशिया, फिलिपिन्स मधलं पॉलिनेशिया, हे सगळी वर्णन आहेत. कदाचित ऑस्ट्रेलियाची वगैरे असते, आपल्याला नक्की सांगता येत नाही, कारण ती काय ऑस्ट्रेलिया म्हटलेलं नाहीये त्याला, ते आत्ताचं नाव आहे, आपल्याला तो अर्थ लावावा लागतो. पण दक्षिण अमेरिका नक्की. मी तुम्हाला दक्षिण अमेरिकेचं, म्हणजे आश्चर्यकारक म्हणून दक्षिण अमेरिकेचं वर्णन तुम्हाला सांगतो, की दक्षिण अमेरिकेमध्ये तो गेल्यानंतर म्हणतो की मग त्याच्यानंतर क्षीरसागर तुम्ही क्रॉस केलात, म्हणजे पॅसिफिक महासागर, त्यानंतर तुम्ही अशा ठिकाणी याल की जिथे अनंताचं चिन्ह आहे दगडामध्ये कोरलेलं. अनंत कोण हे नंतर सांगतो. अनंत आपल्याला म्हणजे अनंत नाग असं वगैरे माहिती आहे, अनेक फणांचा नाग असं माहिती आहे. तर अनंताचं ते चिन्ह आहे, त्याचं इनसिग्निया ज्याला आपण म्हणतो ना, आपला भारताचा ध्वज वगैरे सारखं, तो आहे. आणि त्याचं वर्णन कसं करतो तो म्हणतो, म्हणजे आता बघा, आपण भारतापासून सुरुवात करून पूर्वेला जातोय, तर आपण म्हणजे दक्षिण अमेरिकेच्या पश्चिमेला येणार ना, म्हणजे इक्वादोर, पेरू, चिले तिथे येणार. तिथलं वर्णन आहे, कारण ते पूर्वेला जाताना ते लागणार ना. तिथे म्हटले, त्रिशिरा कांचनस केतू स्थालस्तस्य महात्मना स्थापित पर्वतस्याग्रे विराजती सवेदिकः. त्रिशिरा कांचनस केतू म्हणजे सुवर्णासारखं असलेलं, केतू म्हणजे आपण फ्लॅग म्हणतो त्याला, म्हणजे ध्वज, अशाचा 3 शिरं असलेला ध्वज असा त्या स्थापित पर्वतस्याग्रे, पर्वताच्या अग्रभागी निर्माण केलेला आहे. ओके. आणि सवेदिका, खाली त्याची वेदभूमीचा आपण रेक्टँगल काढतो तसाही त्याचा काढलेला आहे. आता हा असं स्ट्रक्चर आपल्याला पेरूमध्ये आजही मिळतं. जेव्हा स्पॅनिश लोक 500 वर्षापूर्वी गेली, त्यांनी ते पाहिलं, त्यांनी विचारलं की हे तुम्ही केलं का तिथल्या लोकांना? ते म्हणले, आम्ही नाही केलं. म्हणजे सिम्पसन्सच्या बाट सारखं, आय डिडंट डू इट. आम्ही नाही केलं. मग कोणी केलं? तुमच्या आजोबांनी का? नाही, ते माहित नाही, ते ऑलवेज होतं. रामायणामध्ये त्याचं वर्णन आपल्याला मिळतं. बरं, एवढंच नाही सांगितलेलं, म्हणजे ते काय, तुम्ही जर ते चित्र बघितलं ना आणि जर तो श्लोक वाचलात ना, तर त्याच्यापेक्षा त्याचं उत्तम वर्णन होऊ शकत नाही. त्रिशिरा कांचनस केतू स्थालस्तस्य, गोल्डन म्हणजे येलो स्टोन येतो, असा रेडिश गोल्डन असं येलो स्टोन येतो, त्याच्यामध्ये काढलेलं आहे. स्थापित पर्वतसागरे विराजती सवेदिका, खाली वेदभूमीसारखा रेक्टँगल काढलेला आहे. पण त्याच्या पुढे सांगतो तो, हे कुणी काढलं, म्हणजे सुग्रीव सांगतो, हे केव्हा तयार केलं,
कोणी तयार केलं, कशासाठी तयार केलं. तुम्हाला इंटरनॅशनल डे लाईन माहिती आहे, हम्म. जिथे शिप्स क्रॉस करतात तो दिवस घड्याळ सगळी बदलतात, कॅलेंडर बदलतात. तो सांगतोय कशा करता, म्हणजे ही इंटरनॅशनल डे लाईन ही किती जुनी कन्सेप्ट आणि ती भारतीयानं जगाला दिलेली कन्सेप्ट आहे. पूर्व दिशेचं कुठेतरी सांगायला पाहिजे ना की ही पूर्व दिशा इथे आहे. तो म्हणतो पूर्वस्या दिशी निर्माणम कृतम तत् त्रिदशेश्वरे. पूर्व दिशेचं निर्माण करण्याकरता इंद्र, की जो पूर्व दिशेचा स्वामी समजला जातो, त्रिदशेश्वरे याने ही निर्माण केलेली आहे. आणि कुठे ती जागा कुठे, ततः पर हेममय. ह्याच्या जर तुम्ही पुढे गेलात तर बर्फाच्छादित हेममय, ततः पर हेममय श्रीमान उदय पर्वत. अँडीज पर्वताला तो हिमाच्छादित उदय पर्वत असं म्हणतो. आणि त्याचं दुसरं नाव, तो जो म्हणतो ना की हे इन्सिग्निया कुणाचा आहे, तो म्हणतो अनंताचा. त्या ग्रेट सहस्त्र वर हेड असलेल्या अनंताचा तो इन्सिग्निया आहे. म्हणजे आता बघा कसं केलंय, जे सगळे असे शिखर असतात ना, आता तो अनंत किती मोठा पसरलाय माहितीये. म्हणजे कॅनडातल्या रॉकीज माउंटन पासून जो सुरू होतो तो पूर्ण डेन्व्हर कडून पूर्ण कोलोराडो मधून खाली जातो, पूर्ण सेंट्रल अमेरिकेमधून जातो आणि तो पुढे कंटिन्यू होतो अगदी चिलेपर्यंत खाली. त्याला नावं बदलतात, आपण रॉकीज म्हणतो आणि नावं बदलतात, पण तो खाली त्याला हे अनंत पर्वत म्हटलेलं आहे. आता आणखी एक सांगतो, म्हणजे कोण म्हणेल नाही पण आता हे मला पटतंय पण अजून पुरावा हवाय असं कुणाला असेल तर, भागवत पुराणामध्ये, आता किती वेगळा ग्रंथ, भागवत पुराणामध्ये अनंताचं वर्णन असं केलेलं आहे की द ग्लोरीज ऑफ अनंता म्हणून म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये स्पष्ट वर्णन आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला जे कन्फ्युजन होतं की तो अनेक हुड असलेला नागबिग होता का, तसं नाहीये. पण ती सिम्बॉलिझम आहे ना, प्रत्येक शिखर म्हणजे त्याचं ते वेगळं हुड. भागवत पुराणामध्ये त्याचं असं वर्णन आहे की अनंत हा पाताळातला पर्वत आहे, पर्वतरांगा आहे. आणि त्याचं रामायणामध्ये वर्णन येतं की हा अनंताचा, सहस्र शीर्ष असलेल्या अनंताचा इन्सिग्निया आहे, जो मी तुम्हाला तो ट्रायडंट दाखवला तो. आणि ते अनेक शिरं असलेल्या नागांचे तिथे एनग्रेव्हिंग मिळतात. म्हणजे तुम्ही कराल तेवढं थोडं आहे. आता आपल्या वेळामुळे मी तुम्हाला जात नाही, पण त्याची दुसरी वटवाघूळ आपण ज्याला म्हणतो बॅट्स, तर बॅट्स तर वटवाघूळ सगळीकडे जगभर आहेत, पण व्हॅम्पायर बॅट्स फक्त दक्षिण अमेरिकेत मिळतात तुम्हाला, इक्वादोर, पेरू आणि चिलेमध्ये. त्याचं वर्णन येत आहे. त्याला त्यांनी मंदेह नाम राक्षसा असं म्हटलेलं आहे. असे ॲश ग्रे कलरचे राक्षस, तसाच त्यांचा कलर आहे. आणि अनेक प्रकारच्या नाना जाती आहेत, असं त्याच्यात अनेक नाना प्रकारचे राक्षस आहेत असं म्हटलेलं आहे. आणि त्यांचं तुम्ही वर्णन वाचलं तर अगदी तुम्हाला कळेल हे वटवाघूळ आहे, की ते दिवसा स्वतःला उलटं टांगून ठेवतात स्वतःला, असं वगैरे सगळे वर्णन आहे. आणि फक्त व्हॅम्पायर बॅट्स तुम्हाला तिथे मिळतात. म्हणजे हे सगळं असं तुम्ही पश्चिमेला गेलात तर तशी वर्णन आहेत. मी थोडक्यात समरी करतो. पूर्वेला अँडीज पासून, म्हणजे दक्षिण अमेरिकेतल्या अँडीज पर्वतापासून ते पश्चिमेला म्हणजे युरोपामध्ये आल्प्स, म्हणजे स्वित्झर्लंड समजा, त्याला तो अस्तगिरी म्हणतोय आणि म्हणतोय त्याच्या पुढचं मला माहिती नाही. उत्तरेला तो सांगताना माहिती सांगतोय आर्टिक समुद्रापासून, त्याला तो म्हणतोय उत्तर पयसाम निधी. आणि पुढची आश्चर्याची गोष्ट म्हणजे, आता जे आपल्याला हे माहित पाहिजे युरोपियन लोकांनी केव्हा शोधून काढलं, तर मग लोकांना आश्चर्य वाटणार, कारण आपण सगळं युरोपचं बघून करत असतो. उत्तर पयसाम निधी आर्टिक समुद्रापासून ते दक्षिणेला अंटार्क्टिका पर्यंत सुग्रीवाला माहित आहे. युरोपियन लोकांना 1730 मध्ये त्याचा शोध लागला, 1730 मध्ये. आणि तो सांगतोय की तिथे मी तुम्हाला माहिती देतोय, पण तुम्हाला तिथे जा म्हणून सांगत नाही. मुळात जाणंच कठीण आहे, पण चुकून जर गेला तर परत येऊ शकणार नाही, अशी तो माहिती सांगतोय. आणि सगळ्या म्हणजे जी वर्णनं आहेत ना, ती आत्ता तुम्ही गुगल अर्थ काढून बसलात ना, किंवा जो जिओग्राफिकल मॅप म्हणतो ना आपण जगाचा, म्हणजे पॉलिटिकल मॅप नाही, जिओग्राफिकल मॅप, आणि तुम्ही जर वर्णनं वाचायला लागलात तर 1:1 करस्पॉन्डन्स तुम्हाला चारही दिशेनं मिळत जातो. इनफॅक्ट तुम्हाला आणखी एक इंटरेस्टिंग सांगतो की त्याच्यातून दक्षिण अमेरिकेचं वर्णन करतोय, आल्प्सपर्यंतचं वर्णन करतोय, वरचंही उत्तरेचे तो म्हणतो उत्तरेचे फार वर जाऊ नका, म्हणजे 40 लॅटिट्यूडच्या वर वगैरे वगैरे. पण फार इंटरेस्टिंग असं आहे, आता तुम्ही असा प्रश्न विचारा की हे सगळं सांगितलं आणि तो म्हणतो ह्याच्या पुढचं मला माहिती नाही. म्हणजे तो आल्प्सच्या पुढे म्हणजे आत्ताचं इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, हे त्याला युरोप, वेस्टर्न युरोप तसा माहिती नाही, आणि उत्तर अमेरिका पण माहिती नाही. आता असा प्रश्न आपण विचारू शकतो की हे सुग्रीवाला का माहिती नाही, बाकी सगळं माहिती आहे. त्याचं उत्तम कारण आहे, 14,000 वर्षापूर्वी जर तुम्ही गेलात तर पूर्ण उत्तर अमेरिका म्हणजे मेजॉरिटी आणि पूर्ण वेस्टर्न युरोप हा पूर्ण बर्फाच्छादित होता. 2, 3, 4 मैल थिक अशी ग्लेशियर्स होती, ज्याला आपण आईस एज म्हणतो. भारतात आईस एज नव्हतं, युरोपात आईस एज होतं. त्यामुळे त्याला त्याचं काही माहिती काय सांगणार ना, आता बर्फ संपला विषय ना, काय करणार. म्हणजे ही झाली जिओग्राफिकल किंवा ॲस्ट्रॉनॉमिकल. सोशल जर तुम्ही विचार केलात तर सोशल तुम्हाला सांगतो
की म्हणजे आता आपल्या प्रत्येक घरी होणार असं विनोदानं म्हणतोय पण खऱ्या अर्थाने, तर जेव्हा दशरथ तिची समजावणी करतोय कैकेयीची की अरे तू बाकी काही मला सांग पण माझ्या रामाला वनवासात पाठवू नको, ते करताना तो काय म्हणतोय, मी मजेनं सांगतो, तो म्हणतो काय की वाटल्यास मी तुझे पाय धरतो पण रामाला पाठवू नको. मग मी असं लेक्चर देताना असं म्हणतो की काय 14,000 वर्षांनी आता काही फार फरक पडला नाहीये नाही अशा अर्थानं. पण दुसरी इंटरेस्टिंग गोष्ट की आपण इन अ वे तसे बॅकवर्ड आहोत की आत्ताच आपण स्त्री मुक्ती वगैरे करायला लागलोय. जेव्हा रामानं वनवासात जायचं ठरतं तेव्हा वामदेव किंवा वसिष्ठ हे त्यांचे राजगुरू आहेत तिथले, ते सहजपणे म्हणतात ठीक आहे तुला अगदी रामाला पाठवायचंच आहेत ना, दशरथाला म्हणतात कैकेयीला म्हणतात काही हरकत नाही, स्त्री म्हणजे पत्नी ही पुरुषाचा आत्मा आहे, आपण सीतेला राज्यावर बसू दे, सीता राज्य करेल. आता मी अमेरिकेत सांगताना सांगतो की अजून काही बाई झाली नाहीये प्रेसिडेंट अमेरिकेमध्ये, म्हणजे अमेरिकेत झाले नाही, भारतामध्ये सगळे झाले, पंतप्रधानांपासून सगळे राष्ट्रपती तर पॉवरफुल आपल्या आता अनेक झाल्या, म्हणजे प्रतिभा पाटील पण होते आधी वगैरे असं होतं. पण म्हणजे मी मजेनं म्हणतो अर्थात तिथे, पण सांगायचा मुद्दा असा की खूप तुम्हाला ओपन कल्चर मिळेल. जसं मी तुम्हाला म्हटलं की रावण सीतेच्या सौंदर्याचं वर्णन अगदी सहजपणे करतोय, मी तुम्ही वाचून बघा म्हणजे असं वर्णन आहे असं तुम्हाला, म्हणजे कालिदासाची जशी वर्णन आहेत तशी ती वर्णन आहेत. तसा अजून खूप एक open. प्रश्न मला हां. खरा आहे, तो खरंच अग्निपरीक्षा झाली होती? कारण हा पुन्हा एक जर आपण हां. म्हणत असू की रामायण काळात स्त्रीलाच एवढं महत्व होतं, हं. तर अग्निपरीक्षासारखी गोष्ट करायला लागली होती? हां. आता तुम्ही फार उत्तम पद्धतीनं प्रश्न विचारलात की रामानं ती लावली होती का, तर त्याचा अर्थ अजिबात नाही असं नाही. आता राम जे तिला बोलतो हे तसं खूप टोचून बोलतो, ते मुद्दाम त्याच्यामध्ये वाचा. त्याच्या मागचं कारण काय हा खूप मोठा विषय आपण संक्षिप्तमध्ये घेऊ शकतो, पण महत्वाचा मुद्दा असा म्हणजे तो राम बरोबर बोलला का वगैरे हे होऊ शकतं, त्याच्यावरही आपण बोलू वाटल्यास. म्हणजे स्टेट क्राफ्ट म्हणजे ॲज अ राजा म्हणून तुमच्या काही रिस्पॉन्सिबिलिटीज असतात आणि ॲज अ पती म्हणून रिस्पॉन्सिबिलिटी असतात, त्याच्याकरता तुम्ही रामाला दोष देऊ शकता, काही हरकत नाही, म्हणजे ते सब्जेक्टिव्ह होतं. पण रामानं हे म्हटल्यानंतर ऍक्च्युली सीता म्हणते की मला अग्नी आणा, म्हणजे अग्नी प्रवेश आहे, पण रामानं तिची परीक्षा घेतलेली नाहीये, त्यातून ती बाहेर आली. आता आपल्या काय त्याचं हल्लीची ती सिरियल ही मोठी नेटफ्लिक्स सिरियल गेम ऑफ थ्रोन्स. गेम ऑफ थ्रोन्स, त्याच्यामध्ये नाही का ती त्याचं मी नाव विसरलो, ती क्वीन डेनेरिस, तिची पण अग्नी प्रवेश बघितला ना ती अग्नीचीच हां, म्हणजे हे सगळे आपल्या महाभारत रामायणातले आर्किटाइप्स आहेत त्याच्यामध्ये. पण तिने अग्नी प्रवेश केला आणि त्यातून ती बाहेर आली, म्हणजे आपण जी अशी म्हणतो त्याच्यामध्ये. पण तिला रामानं फोर्स केलंय का, तर नाही. अर्थात तुम्ही इनडायरेक्टली म्हणू शकता की रामानं तसं केलं असेल, पण तो विषयाला म्हणून तुम्हाला सांगतो की कसं असतं की तुम्हाला ॲज अ एक व्यक्ती तुमच्या अनेक जबाबदारी असतात. एखाद्या कंपनीमध्ये माणूस असेल, मग तो CEO असेल समजा, तर त्या तिथे काहीतरी जबाबदारी, त्याने तो घेतलाय ना रोल, म्हणजे ती जबाबदारी आहे. तुम्ही राजपुत्र आहात तर तुमच्या त्या जबाबदारी आहेत. मग तुम्हाला ते करताना तुम्हाला प्रायोरिटी कशी ठरवायची, मग त्याच्यामध्ये तुम्ही कॉम्प्रोमाइज करताच कुठेतरी. आता आमच्या घरामध्ये सुद्धा वाद होतात, तुम्हाला वेळच देत नाहीस वगैरे, असं होऊ शकतात ना, पण ते दॅट इज अ रियालिटी ना. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही एकदा ठरवलं हे करायचं म्हणजे असं होऊ शकतं. जर दोष द्यायचा रामाला तर पण राजा म्हणून देऊ शकत नाही, नवरा म्हणून देऊ शकतो. हां, पण आता एका अर्थानं त्यानं ते पर्सनल कॉम्प्रोमाइज केलं असं नाही का होत. इव्हन आता समजा त्याने दुसरी घटना म्हणजे ती प्रेग्नंट असताना त्याला जंगलामध्ये पाठवलं, राईट. आणि ते आता त्याने म्हणजे बोलाफुलाची गाठ, ती म्हणाली होती की मला जंगलात जावं असं वाटतंय, ते म्हणलं ठीक आहे तुझी व्यवस्था करतो असं तिला वाटतं, पण नंतर तिला ते कळतं. पण परत तेच ना, म्हणजे असं म्हणतात की आता तिथं ती अग्नी प्रवेश करून ती झाली होती, मग आता परत का केलं. आता असं आहे, साधं आत्ताच आपण उदाहरण घेऊया. आपला मला सगळी नावं येत नाही, पण समजा मोदींच्या आत्ताच्या ह्याच्यामध्ये पाकिस्ताननं टेररिस्ट अटॅक केल्यानंतर पुलवामा आपण केलं, म्हणजे त्याला रिस्पॉन्स केला, बरोबर, ते केलं. आता ते परत सगळे आपले लोक पुरावा कुठे करायला लागले, तो पुरावा दाखवला थोड्या काळाने. आत्ता जे परत झालं तो परत पुरावा कुठे दाखवला. म्हणजे एकदा करून सुद्धा पुरत नाही, दुसऱ्यांदा मागितल्यानं सुद्धा पुरावा द्यावा लागतो ना, बरोबर. किंवा अगदी आता आपण रामानं सीतेला हे सोडलं किंवा असं केलं म्हणून आता आपण एक दुसरं घेऊया, अगदी मोदींचं उदाहरण घेऊया. म्हणजे की मोदींनी आधीच्या काळामध्ये ते राष्ट्र स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते आणि त्यांचं ते तरुण मध्ये लग्न झालं, त्यांचं मला वाटतं यशोदाबेन किंवा असं काहीतरी नाव होतं, राईट. आणि मग पण मोदींनी, म्हणजे ते मॅरेज कन्झ्युमेटिव्ह नसतं, पण आता हल्ली त्याचाही आपल्याला हे इश्यू आपला आता कुणाला इश्यू वाटणार नाही. पण ते 1 वर्ष पूर्ण ते स्वयंसेवकाचं पूर्ण वेळ काम करून आल्यानंतर ते म्हणले की मला हे म्हणजे योग्य वाटत नाहीये. त्यांनी दोघांनी त्यांचं भांडणी झालं असेल, काही झालं असेल, पण त्यांनी सेटल केलं की नाही त्यांचं ठरवून.
पुढे कधी दोघांनी कुठे प्रॉब्लेम केला नाही. प्रॉब्लेम कोणाला आहे? इतर लोकांना आहे. तसंच 14,000 वर्षानंतर राम सीता सगळं झालं, सीतेने आता ठरवलं ते सगळं झालं, त्यांचे पूर्ण वंशज चालत आले, ते आता जयपूरचे वंशज आहेत, ते स्वतःला रामाचे वंशज समजतात, त्यांना कोणाला प्रॉब्लेम नाहीये. प्रॉब्लेम ज्याचा आपला काही त्याचे संबंध नाही, मग रामानं असं का केलं? त्याचं मी मजेनं उत्तर असं सांगतो. आता जो आपल्याकडे जो पोस्ट मॉडर्निस्ट किंवा अभिजित जोगांचं नाव ऐकलं असतं तर डावी वाळवी त्यांनी पुस्तक लिहिलं आहे. तर बरीचशी डावी वाळवीच असे चित्रविचित्र प्रश्न मुद्दाम विचारून लोकांचं विपर्यय किंवा कन्फ्युजन करत असतात. मी विनोदानं असं म्हणतो, हे असं रामानं ते सीतेला असं जंगलात का केलं, किंवा ते शूद्रकाला का मारलं, किंवा अशा गोष्टी का केल्या? मी म्हटलं हे बेसिकली वाल्मिकीनी ह्या डाव्या वाळवी करता लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे ते जर असं म्हणाले की असं का केलं, तर मी म्हणतो त्याचं उत्तर मी नंतर देईन, पण त्याच्या आधी तुम्ही हे मान्य करताय की राम होऊन गेला. त्यासाठी ते महत्वाचं आहे. ते तरच ते देता येईल, नाहीतर नुसती ती कल्पोकल्पित कथा होईल. आणि त्याची सगळ्याची उत्तरं देता येतात. स्टेट क्राफ्ट वर्सेस म्हणजे राजा म्हणून काही कर्तव्य आहेत ती तुम्हाला पाळावीच लागतात. सर, अजून एक मला प्रश्न आहे की दशावतारामध्ये कृष्णानंतर बुद्धाचा हा अवतार मानला जातो. हे मॉडर्न विचारांमध्ये आहे का खरंच बुद्ध हा पुढचा अवतार आहे? गुड. तर हे नक्की बुद्धानंतर झालं एवढं तर खरंच बरोबर. आता हे कुठे येतं? तर पुराणामध्ये येतं. पुराण ही स्मृती ग्रंथ आहे, म्हणजे श्रुती म्हणतो आपण, स्मृती म्हणतो, अर्थात श्रुतीतही भर पडलेली आहे, पण त्यात आपण जाऊया नको. म्हणजे वेदामध्ये भर पडलेली आहे. कारण महाभारताच्या वेळी म्हणजे 7,500 वर्षापूर्वी व्यासदेवानी त्याची पुनर्रचना केलेली आहे, याचं वर्णन आपल्याला येतं. पण आपण स्मृतीमध्ये घेऊया. स्मृती ग्रंथ म्हणजे असा आहे की समजा भारताचा इतिहास असं आपल्याला लिहायचं झालं, किंवा म्हणजे 1900 आधीचा घेऊया आपण, अगदी नंतरचा म्हणजे मागच्या 100 वर्षातला, तर आपण आपल्या भारतीय पंतप्रधान या पदाचा इतिहास, तर ते प्रत्येक 10 वर्षांनी यात भर पडावी लागते ना, की आता मोदी झाले, आता मनमोहन सिंग झाले, असं करावं लागतं ना. तसे स्मृती ग्रंथ आहेत. म्हणूनच तुम्हाला भागवत ग्रंथामध्ये सुद्धा अगदी आपण महापद्मनंद, चाणक्य इथपर्यंतचे रेफरन्स मिळतात. ते नंतर टाकलेले आहेत, ते नंतर टाकले आहेत. तसंच जेव्हा काही बदल झाले आणि भगवान बुद्ध आल्यानंतर त्यांना सुद्धा भगवानहूड निर्माण झालं, तर काही लोकांना त्यांना वाटलं की हे सुद्धा भगवान या लेवलचे पात्र आहेत. माझ्या दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराज हे पण भगवान आहेत, पण आता कोणी आपण, मी सुद्धा म्हणत नाही किंवा कोणी म्हणत नाही, पण काही हजार वर्षांनी तसं झालं तर आपल्याला काही आश्चर्य वाटायची गरज नाही. इतकं त्यांचं वर्क काम अमेझिंग आहे. सर, 14,000 वर्षापूर्वी माणसं एवढी टेक्निकली साऊंड कशी होती? म्हणजे अनेक बाबतीत, मग युद्धनीतीपासून सगळ्यांमध्ये. आणि शस्त्रास्त्र सुद्धा समजा, बरोबर. शस्त्रास्त्रांची प्रचंड वर्णनं रामायणामध्ये आहेत, महाभारतामध्ये आहेत, काही प्रमाणामध्ये ती इव्हन ऋग्वेदातही आहे. आता असं आहे, मी त्याचं माझं उत्तर असं की आपल्याला कसं वाटतं की खूप जुनं, म्हणजे ह्याला म्हणतात ॲरो ऑफ टाइम, ही वेस्टर्न कन्सेप्ट आहे. ती कन्सेप्ट अत्यंत चुकीची आहे. पण ती कन्सेप्ट काय सांगतो त्याच्याप्रमाणे आपण साध्या सोप्या भाषेत सांगायचं, पूर्वी आपण माकड होतो आणि झाडावरून उड्या मारत होतो. हळूहळू त्या माकडाचं एप झालं, त्याच्यातून मानव झाला. हळूहळू आपण पहिल्यांदा काहीतरी कुठेतरी मारून हु हु करत, ते जुने मूवी बघितलेत ना, तर हु हु असं नव्हतं. पक्षी सुद्धा कम्युनिकेट करतात. वेल्स आपण जे ब्लू वेल्स वगैरे म्हणतो ना, त्या काय असतं, एक जर वेल्सचा जो समूह असेल ना, म्हणजे पॅसिफिक मधले, तर त्यांची एक पर्टिक्युलर भाषा असते एका ग्रुपची. ती भाषा दुसऱ्या वेल्सना नाही कळत. म्हणजे कन्नड माणूस मराठी माणसाचे बोलला तर कळत नाही, तसं आहे. पण त्यांना आपापसात कळतं. म्हणजे बाकी सगळे प्राणी सुद्धा भाषा बोलतायत, त्यांचं वेगळं असेल, आपल्याला चांगलं आर्टिक्युलेट करता येतं. तर ती जी प्रगती आहे ती हळूहळू होत गेली, आणि आता जो आपण सध्या जो आहो, हा मोस्ट सोफिस्टिकेटेड मानव, असं ह्याला म्हणतात ॲरो ऑफ टाइम. ही अत्यंत चुकीची कन्सेप्ट आहे. त्याच्या विरुद्धच सगळे पुरावे आपल्याला जेवढं तुम्ही मागे जाल तसे मिळतात. पण सगळ्या बाबतीत मिळतात का? तर नाही, कारण जेवढं मागे जाल तेवढे पुरावे कमी होतात. आपण रामायणाचं बघूया आता, की तेवढं सगळं सोफिस्टिकेटेड होतं का? मी म्हणेन दोन्ही होतं, आणि ते आजही आहे. उदाहरणार्थ, रामायणाच्या काळामध्ये भगवान राम वेगवेगळी शस्त्र, अस्त्र, मंत्र वगैरे जपून, म्हणजे मिसाईल सारखी ब्रह्मास्त्र, अग्निअस्त्र वगैरे, वायुअस्त्र, पर्जन्यास्त्र करतोय. पण त्याच वेळी वानर, आणि वानर म्हणजे आपण माणसंच म्हटलं बरं, त्याच्यात सुद्धा असं आहे, वानर सुद्धा सगळ्या वेगवेगळ्या आपल्या जे वर्ण जाती म्हणतो ना, त्याच्यातून येत असतात. असं वाल्मिकी रामायणात वर्णन आहे की काही जे वानर होते हे ब्राह्मण वंशाचे पुत्र होते, काही क्षत्रिय वंशाचे पुत्र होते, काही वैश्य वर्णाचे पुत्र होते, असे वर्णन आहेत. तर ते कसं युद्ध करतायत? झाडं तोडून आणि मोठ्या मोठ्या दगडाच्या शिळा वापरून ते युद्ध करतायत. इनफॅक्ट त्याच्यावर मजेची गोष्ट सांगतो की आपल्याला आता हनुमान म्हटलं की लगेच हातात गदा येते. वाल्मिकी रामायणातल्या हनुमानाच्या हातात गदा कुठेही नाही. मग हनुमान म्हटलं की गदा पाहिजे, कुठेही नाहीये ती. ती नंतर आपण दिली त्याच्या हातामध्ये. सो हा मुद्दा झाला.
महाभारतामध्ये आला तर त्याच्यापेक्षा जास्त सोफिस्टिकेशन दिसतंय, पण मला ॲरो ऑफ टाईम म्हणून म्हणायचं नाहीये. कारण काही अस्त्र ज्या जास्त प्रगतीसारखं वाटतं वर्णनावरून, ती अस्त्र-शस्त्र महाभारताच्या काळात नव्हती, जीवन रामायणाच्या काळामध्ये होती. किंवा उड्डाणाची म्हणजे हनुमान उडू शकत होता अशी वर्णनं महाभारतामध्ये येत नाहीत. महाभारतात विमानं आहेत, बाय द वे, विमानं आहेत, सौभा आहे, इतकं मजेशीर वर्णन आहे. एक उपरिचर म्हणजे महाभारताच्या थोडंसं आधी जो राजा होता त्याच वंशामधला कुरुच्या, इतकं मजेशीर वर्णन आहे की तो उपरिचर म्हणजे त्याचं लो फ्लाइंग हेलिकॉप्टर विमान असावं असा माझा अंदाज आहे. तो त्याच्यातून जाताना त्याला एक खालून जाणारी सुंदर स्त्री दिसते, म्हणून तो असं वळून वळून बघतो तर तो विमानातच खाली पडतो. म्हणजे इतकी म्हणजे सीट बेल्ट राहिला त्याचा, अशी वर्णन आहे. तसं आत्ता आपण फास्ट फॉरवर्ड करूया. आत्ता आपण म्हणतो सोफिस्टिकेटेड न्यूक्लिअर एज, स्पेस एज आणि जेट एज म्हणतो. पण आत्ता जर तुम्ही गावात गेलात, म्हणजे मला लहानपणी समजा जिथे राहिलो आणि अजूनही शहरातही तुम्हाला मिळेल, तर असं आहे की तेव्हा सुद्धा आमच्याकडे समजा रेडिओ होता, म्हणजे ते मॉडर्न टेक्नॉलॉजी झाली. एसटीची बस येत होती, म्हणजे ते होतं. पेपर प्रिंटिंग टेक्नॉलॉजी होती. पण तेव्हाही आमच्याकडे खलबत्ता आणि पाटा वरवंटा होताच ना, म्हणजे ते मी अश्मयुगात पण होतो, म्हणजे चटणी वाटताना अश्मयुगामध्ये. तर हे को एक्झिस्ट होता. त्याचं दुसरं उदाहरण म्हणून शेवटचं म्हणून सांगतो की तुम्ही आता जर पॉलिनेशियामध्ये गेलात किंवा पापा न्यूगिनी गेलात, ॲमेझॉनमध्ये गेलात, आफ्रिकेमध्ये गेलात, तर अनेक ज्या पापा न्यूगिनी किंवा ॲमेझॉन तिथली एक झोए ट्राईब म्हणून आहे, त्यांची मुद्दाम डॉक्युमेंटरी बघा. तर ती झोए ट्राईबचा आपल्या आता मॉडर्न ह्युमन बिईंगशी आपण म्हणूया, ते मॉडर्नच आहेत बाय द वे, आपल्यापेक्षा मॉडर्न आहेत. त्यांचा संबंध एक 80 पर्यंत आला नव्हता, मागच्या 50 वर्षापर्यंत काही संबंध नव्हता. तर सगळ्या त्या ज्या प्राथमिक गोष्टी आहेत ना जगात एक्झिस्टिंग निसर्गातल्या, त्याचा वापर करून ते इतकं सुंदर आयुष्य जगतात. वृद्ध लोकांकरता ते झुले बांधतात, त्याच्यात ते छान राहतात. सगळे आपले जे भोपळा असतो त्यातलं करून ते पाणी ठेवण्याकरता करतात आणि अत्यंत आनंदाने त्यांचं लाईफ सुरू आहे. झाडं तोडण्याकरता आपल्या उंदराचे दात ते असे लावून त्याच्यानं ते तोडतात. वल्कल आपण रामायणामध्ये ऐकतो, ते स्वतः वल्कल घालतात, म्हणजे त्याच्यापासून नीट त्यांनी केलेलं काथ्यासारखं करून ते घालतात. अत्यंत सुंदर, आणि त्याच्यात काही भांडणं होत नाही, सगळं एकीनं सगळं चालतं. अजूनही पण आपण जर खाली हेमलकसाच्या इकडनं खाली गेलो तर तिथे अजूनही तसे ट्राईब्सची राहणारे लोक आहेत, अगदी अगदी, म्हणजे आनंदाने आहेत तिथे. म्हणजे पण आपण त्यांना ट्राईब म्हणतोय, आपण सगळेच ट्राईब असं आपण म्हणूया. आता ते आपण आलो आणि आपण वेगळं काहीतरी करायला लागलो. म्हणून सांगायचा मुद्दा असा की तुमच्या दृष्टीनं आता कसं आहे, मागच्या इंडस्ट्रियल रिव्होल्युशन 200, 300, 400 वर्षानं आपल्याला एक वेगळं मिराज तयार केलंय. म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपल्याकडे जर स्मार्टफोन नसेल तर आपलं आयुष्य कसं चालणार. पण अगदी 30-40 वर्षापूर्वी काही फोन नसताना चालत होतो. आपण महिना डिसाईड करायचो की आपण प्लाझाला भेटूया आणि सिनेमा बघूया, आणि बरोबर त्यावेळेला 6 वाजता आपण हजर व्हायचो. हा माझा अनुभव आहे. कसं कम्युनिकेट करायचो हेच आपल्याला आठवत नाही. आपले फोन लागायचे नाही, ते गोल फिरताना पाऊस पडला की करत होतो ना. खूप सोफिस्टिकेटेड तुम्हाला बघायला मिळतं. 500 वर्ष तुम्ही आधी गेलात, फक्त भारतात नाही जगभर. पेरूमध्ये 400 व्हरायटीज ऑफ बटाटा म्हणजे पोटॅटो तिथून आला ना, तर त्यांनी त्या निर्माण केलेल्या आहेत. आणि त्या कोणत्या अल्टिट्यूडवर लावायच्या म्हणजे तो पर्टिक्युलर बटाटा बरोबर होतो हे त्यांनी कसं शोधून काढलं. सर, काही पुस्तकांमध्ये किंवा रामायणामध्ये पण असा उल्लेख आहे की आधी 11,000 वर्ष राज्य केलं किंवा दशरथ 60,000 वर्ष जगला. ह्यांचं नक्की आयुष्य किती होतं आणि किती जगले? किंवा डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये पण राम अजानबाहू होता असं म्हटलं जातं. हे कितपत तथ्य आहे? अगेन आपला जो पुरावा आहे तो जो आहे तोच आहे. पण नुसतंच राम नाही तर राम अजानुबाहू होते, पण व्यासदेव ही अजानुबाहू म्हणून आहेत. आता आनंद देवधर म्हणून आमचे मित्र आहेत पेणमध्ये, त्यांनी व्यासांची मूर्ती केलेली आम्हाला त्यांनी भेट दिली. ते मुद्दाम बघण्यासारखी आहे, म्हणजे तुम्ही मुद्दाम बघा तर ते त्याचं व्यासदेव सुद्धा अजानुबाहू दाखवलेले आहेत. आणि ते इतके मुक्त झालेले आहेत की त्यांच्या डोळ्यात तुम्ही बघितलं ना म्हणजे त्या मूर्तीच्या, तर ते तुमच्याकडे नाही बघत, ते तुमच्या थ्रू बघतात, ते तुमच्याकडून आरपार बघतात, अशी मजा आहे. पण 60,000 वर्षाचं असं आहे, त्याची 2 प्रकारानं उत्तर देता येतात. आता कसं आहे, आपल्याला नक्की उत्तर माहिती नाही. एक नक्की माहिती आहे की 60,000 वर्ष, आता हे 14,000 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, पण 14,000 सोडा, मानवाचा सगळा आपला जीन म्हणजे मानव जेव्हापासून जन्माला आलेला आहे, कसाही असो तो, इव्होल्युशन कशातून असो, ते आपल्याकडे जीन अजूनही आपल्याकडे कोड आहे. आणि त्याच्यावर आपल्याला सांगता येतं की 60,000 वर्ष माणूस जगत नव्हता, अनलेस काहीतरी योग प्रक्रिया केली तर सोडून द्या, पण तो काही योग करत नव्हता, तो चांगला राजा होता आणि हे होता. त्याचं 2 प्रकारानं उत्तर देता येतं. एक असं आहे, ते दुसरं उत्तर नंतर येतो. एक उत्तर असं आहे की कधी कधी तो जो वंश आहे ना त्याचा रेफरन्स दिलेला आहे, म्हणजे ते बोलताना की इक्ष्वाकू वंशातला तो माझा आहे आणि मी त्याचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे, अशी तुम्हाला उत्तरं मधल्या जे मिडल ईस्टमध्ये म्हणजे भारतीयच लोक तिकडे गेलेले आहेत त्यांच्या ह्याच्यामध्ये सुद्धा दिसतात. तिथं सुद्धा तुम्हाला हा नंतर राजा 900 वर्ष जगला असं आहे. ते ऍक्च्युअली 900 वर्ष नाहीये. ते कसं आहे माहितीये का,
की भोसलेच, आता शिवाजी महाराजांचं राज्य फारच थोडं झालं, पण भोसलेच रूल, म्हणजे भोसलेनी 30 वर्ष राज्य केलं, पेशव्यांनी 100 वर्ष राज्य केलं, वाकाटकांनी 400 वर्ष राज्य केलं, सातवाहनांनी 800 वर्ष राज्य केलं. हे कसं आपण म्हणतो, सातवाहन काही एक माणूस नाहीये, तसं ते वर्णन आहे. असं एक वर्णन झालं. तसं दशरथाच्या संदर्भामध्ये, जसं आता तुम्ही नेपाळच्या राजाला, आता राजा राहिला नाही, पण त्यावेळी त्याला श्री 5 असं म्हणतात. श्री 5 विक्रम शहादेव. एक श्री पुरेसं होत नाही, 108 श्री आपण एखाद्या साधू पुरुषाला लावतो. तसं श्री 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 5 तसं म्हटल्यासारखं की हा जो माझा वंश आहे, मी ज्याचा रिप्रेझेंट करतोय, तो 60,000 वर्ष जुना आहे अशा अर्थाने. आणि दुसरं जे त्याचं जे आचार्यांनी दिलेलं उदाहरण आहे, ते मी तुम्हाला भगवान रामानं 11,000 वर्ष राज्य कसं केलं त्याच्यामध्ये सांगतो. तेच तुम्हाला उदाहरण महाभारतामध्येही वापरलेलं आहे. त्याचे तुम्हाला थोडासा रेफरन्स देतो. 11,000 वर्ष राज्य केलं असं म्हटलेलं आहे, ते प्रत्यक्षात तर शक्यच नाही. पण बाकी सगळी वर्णनं वाल्मिकी रामायणाचं असे येतात की 100 वर्ष म्हणजे भरपूर जगला वगैरे असे येतात. 100 वर्ष आयुष्य, 120 वर्ष आयुष्य म्हणजे वा छान झालं असं. तर एकदम कशाला असं होईल. त्याच्याकरता एक आपल्याकडे जसा फॉर्म्युला असतो ना, सबस्टिट्यूट, तसा फॉर्म्युला आहे. त्याचं आहे अहोरात्र संवत्सरः. म्हणजे कधी कधी एखाद्या पर्टिक्युलर कॉन्टेक्स्टमध्ये एक दिवस हा एका वर्षासारखा घेता येतो आणि एक वर्ष हे एका दिवसासाठी घेता येतं. त्याची 2 उदाहरणं सांगतो. रामायणातलंच 11,000 वर्ष, 11,000 हे तुम्ही जर अहोरात्र संवत्सरा म्हणजे दिवसासारखं घेतलं, त्याला 365 जर भागाकार केलात, म्हणजे 400 दिवसांचं वर्ष 365, तर उत्तर येतं 30 वर्ष, साधारण 30-31. म्हणजे भगवान रामानं 31 वर्ष पुढे राज्य केलं, अंदाजे 30 वर्ष असं काढता येतं. आणि महाभारताचा रेफरन्स सांगतोय, ते वनवासात गेले ना, त्यानंतर 1 वर्ष होतं. तर भीम तर नुसता कधी एकदा करतो असं झालेलं आहे ना, तो भीम सांगतो युधिष्ठिराला, आणि तो शास्त्रातले संदर्भ काढून सांगतोय. तो पण म्हणतो अहोरात्र संवत्सरा. तसंच तो म्हणतो अहोरात्र, तसं पर्टिक्युलर कॉन्टेक्स्टमध्ये महिना हा सुद्धा वर्षासारखा घेता येतो. आपले 13 महिने झालेले आहेत, आपले 13 वर्ष संपली, चल जाऊया दुर्योधनाला मारून टाकूया. जे वनवास 13 वर्ष आणि 1 अज्ञातवास होतं ना, म्हणून तो करून तो 12 आणि 1 13 होतं ना अज्ञातवास, बरोबर. तर तो सांगतो 13 महिने झाले. विशेष सर्कमस्टन्सेसमध्ये 13 महिने हे 13 वर्षासारखे समजता येतात. शास्त्रामध्ये आपल्या असं आहे, तो शास्त्र कोट करतो. भीम अत्यंत बुद्धिमान माणूस आहे, पण आपण आता भीम म्हणजे महाभारत डिस्कस करत नाही. तर हे सगळे संदर्भ आहेत. तसं आपल्याला त्याचा विवेके शोधिले पाहिजे. विवेकानं त्याचा आपल्याला सगळ्या गोष्टींचा अर्थ लावता येतो. पण मग अंदाजे हे सगळे म्हणजे राम, म्हणजे भगवान राम असतील किंवा श्रीकृष्ण असतील, अंदाजे किती जगले असतील मग? भगवान रामांचं आता जर आपण हे जर गणित घेतलं, 30 वर्ष त्यांनी केलं, तर जेव्हा त्यांनी म्हणजे भगवान रामाने रावणाला मारलं, तर त्यावेळी ते 31 वर्षाचे होते, 30-31 वर्षाचे. आणि त्यानंतर 31 वर्ष राज्य केलं, 11,000, तर साधारण 62 झालं. हे आपल्याला शेवटी अंदाजानं काढावं लागतं. जन्म एक्झॅक्टली काढता येतो, 29 नोव्हेंबर 12,240 BC असं. पण नक्की त्यांनी म्हणजे निर्माण केलं हे सांगता येत नाही. भगवान कृष्णाच्या बाबतीमध्ये तशी कथा नाही. बरोबर जन्म केव्हा झाला, बरोबर कंसाला केव्हा मारलं, बरोबर खांडवन केव्हा जाळलं, युद्ध तर आपल्याला माहितच आहे 5561, आणि बरोबर त्यांनी महानिर्वाण केव्हा केलं, त्याचं वर्ष 5525 BCE. 107 वर्ष ते जगले. आता हे मी वेगळं काढलेलं आहे, पण त्याची इंटरेस्टिंग गोष्ट अशी, हे मी जेव्हा वेगळं काढलं तेव्हा कोणीतरी 800 वर्षापूर्वी असं लिहून ठेवलंय, मला माहिती नव्हतं. इनफॅक्ट माझं 107 वर्ष भगवान कृष्णांचं आयुष्य हे मी पब्लिश केल्यानंतर एक ऑस्ट्रेलियातले भारतीयच वंशाचे शास्त्री म्हणून आहेत, त्यांनी मला लिहिलं. ते म्हणले, निलेशजी तुम्हाला माहिती आहे का की मध्वाचार्य म्हणजे आपलं जे उडुपी कृष्ण म्हणतो ना, त्या म्हणजे द्वैत संप्रदाय, वैष्णव द्वैत संप्रदाय, त्याच्या ह्यानी त्यांनी जेव्हा 1200 मध्ये जेव्हा त्यांनी लिहून ठेवलं, त्याच्यामध्ये त्यांनी कसं काढलं मला माहित नाही, पण त्याच्यात त्यांनी कृष्णाचं पूर्ण आयुष्य किती दिलंय, तर त्याच्यात त्यांनी म्हटलं, म्हणजे त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की ते 107 वर्ष जगले. सप्तमाब्दम शतोत्तरम असं वर्णन केलंय. तर रामायणातला अजून एक शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे जो रामसेतू बाबतीत आहे, की जर लंका मालेमध्ये असेल तर आता जो रामसेतू आहे तो पूर्ण श्रीलंकेपर्यंत जातो असं म्हटलं जातं. मग हा रामसेतू, त्यावेळेचा रामसेतू काय नक्की आहे? बरोबर. आता समजा जर तुम्ही 12,000 वर्ष मागे गेलात, म्हणजे 12,000 BC म्हणजे 14,000 वर्ष मागे गेलात, तर त्यावेळी श्रीलंका हे भारताशी जोडलेलीच होती, मध्ये समुद्रच नव्हता. हा पहिला मुद्दा. मग त्याच्यावर काही म्हणतील म्हणजे मग तुमची डेट चुकली असेल, व डेट चुकली असेल तर ओपन डिबेट करायला या, वाल्मिकी रामायण आपण ओपन करू. पण त्याच्यानंतर अनेक असे लोक आहेत की त्यांनी असं थोडंसं केअरलेसली पण 5,000 वर्षापूर्वी 7,000 वर्षापूर्वी रामायण झालं वगैरे असं म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे वर्तकाने सुद्धा, म्हणजे माझे जे गुरु समान मानतो त्याची थोडक्यात डायग्रेशन घेऊन सांगतो, परत मला आठवण करा. मी त्यांना 2012 मध्ये भेटलो. त्यावेळी माझं महाभारत पुस्तक झालं होतं, रामायणचं संशोधन झालं होतं, लिहून झालं नव्हतं.
महाभारताची मी काढलेली तारीख ही त्यांच्याशी जमते, त्याच्यात आता आपण जाऊया नको डीपमध्ये. तर ते त्याच्यात मी भेटत होतो. मी म्हटलं डॉक्टर वर्तक, मी मेडिकल डॉक्टर होते ते पुण्याला. मी म्हटलं बाय दी वे मी रामायणाची पण तारीख काढली. ते म्हणे काय काय सांग तुझी. मी म्हटलं तुमच्यापेक्षा खूप वेगळी आहे. ते म्हणे सांग सांग सांग. म्हटलं 5000 वर्षांनी वेगळी आहे, कारण त्यांनी 7000 BC काढलेली होती, 7300 BC. म्हणे काय 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 सांग असं. मी म्हटलं 12209. आता ते तर इतके हे होते की त्यांना सगळे असे जे 600 रेफरन्सेस म्हटलं ना मी खगोलशास्त्र, ते असे त्यांच्या मुखोद्गत होते. ते म्हणले कशावरून कशावरून सांग मला. मग मी ते आत्ता जे तुम्हाला सांगितलं सांगत गेलो. चैत्रम श्री मानय मास पुण्य पुष्पित कानन निवृत्ताकाशिषना पुष्यनिता हिमारणा ब्रह्मराशी विशुद्धश सगळं ते ते तर त्यांना काही वेळच लागला नाही. ते म्हणे अच्छा ब्रह्मशिव गुड 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 हे काय हे काय. ते त्यांच्या आम्ही क्लिनिकमध्ये बसलो होतो पुण्याला. ते तिथून असे आम्ही समोर बसलोय, उठून आले, पाठी माझी पाठ थोपटली, म्हणे माय ब्लेसिंग्ज आर विथ यू, गो हेड. म्हणजे विज्ञाननिष्ठ कसं असावं याचं एक उत्तम उदाहरण आहे. मी तुम्हाला अशा करता सांगितलं. तर त्यावेळी जर तुम्ही गेलात तर त्यावेळी श्रीलंकेला काही मध्ये पूल बांधायचीच गरज नाही. आत्ताचं जे स्ट्रक्चर आहे ते अनेक संशोधनानं जे दाखवलेलं, मला जे माहिती आहे, मी प्रत्यक्ष काही केलेलं नाही, की ते नैसर्गिक स्ट्रक्चरच आहे. पण त्याच्या पुढे जाऊन असं एक ऐकलेलं आहे मी, खरं किती खोटं माहिती नाही, की 14व्या सेंचुरीपर्यंत म्हणजे 600 वर्षापूर्वीपर्यंत लोक जाऊ शकत असतात लो टाईडमध्ये, चालत जात असतील. आता आताच्या त्या श्रीलंकेपर्यंत. हा असं म्हटलेलं. आणि जर असं असेल तर मग पूल बांधायची तरी काय गरज आहे किंवा काय असेल. आता आपण खऱ्या लंकेकडे येऊया. आता त्यावेळी तुम्ही जर गेलात 14,000 वर्षापूर्वी, तर साधारण जे पाण्याच्या समुद्राच्या ज्या पातळ्या आहेत ना, ते 120 ते 140 मीटर खाली होत्या. 40 मीटर, 140-120 मीटर खाली होत्या. म्हणूनच आईस एज, आणि एक विशेष प्रकारचं आईस एज. म्हणून सगळं पाणी जर समुद्रातच असं नाही, बर्फ झाला तर लेवल बदलत नाहीत फारशा, पण तो जो जमिनीवर जर येऊन पडला, जसा पूर्ण नॉर्थ अमेरिका आणि असेल, तर समुद्रातलं पाणी कमी झालं ना, म्हणून ते 140 मीटर खाली होतं त्यावेळेचं. आणि त्यामुळे आता जे आपण लक्षद्वीप, मिनिकॉय वगैरे म्हणतो, तेही बरेचसे उथळ झालेले होते. तर तसे लोक जाऊ शकत होते, थोडीशी बोटीनं जाऊ शकत होती. पण मधले जे जागा आहेत त्या त्यांनी भरून काढल्या. आणि तुम्ही जर वर्णन वाचलं तर कशा वर्णन काढले आहेत, की मोठे मोठे मध्ये जिथे आपण साकव हा शब्द तुम्ही ऐकलाय, कोकणामध्ये वापरतात, म्हणजे टेम्पररी जो ब्रिज करतात ना नदी नाल्यावर, लाकडी जो करतात तो, तसं ते स्ट्रक्चर होतं. म्हणजे मध्ये जिथे सपोर्ट नाही तिथे मोठी दगडाची शिला टाकली, त्याच्यावर सपोर्ट घेतला. आणि वर्णन आहेत की वेलीनी त्यांनी ते बांबू आणि असं सगळे झाडाची तोडून अशी बांधली. आता तो कसा राहणार आहे, अनलेस तो आपल्या फॉसिलाइज झाला असला तरच तो राहणार. त्यामुळे तो शोधायला जायची गरज नाहीये खरी. तसंच वर्णन आहे. आणि तो 100 योजनांचा बांधून काढला. पण मग तो या लंकेपर्यंत जातो ना आता जी. नाही ना, तो नाहीच आहे. आपल्याला तो जो म्हणजे नल सेतू जो आहे बांधला, बाय द वे, हे सुद्धा आपण त्याला आपलं भगवान राम म्हणून रामसेतू म्हणतो. वाल्मिकी कधीही रामसेतू हा शब्द वापरत नाही. व्यासदेव रामोपाख्यान करताना महाभारतात 3दा रामोपाख्यान आलेलं आहे, तिथेही ते नल सेतूच म्हणतात, नलानं बांधलेलं. आता भगवान रामांचं काम इतकं मोठं आहे की त्यांच्याकडनं ते नलाकडनं क्रेडिट काढून त्या भगवान रामांना द्यायची गरज नाही. तो नल सेतूच आहे. हा, तेवढे ते आदर्श होते, तेवढे ते ऑब्जेक्टिव्ह होते, ज्याचं क्रेडिट त्याला. आपण आता रामायणाविषयी इतकं बोललो, आता आपण पुढच्या भागात महाभारताविषयी नक्की बोलणार आहोत, कारण त्याच्याही विषयी खूप मनात शंका आहे. भेटूया महाभारताच्या एपिसोड.